ताई येस अरे हाय. काय ताई पॉडकास्ट तर करूयाच आपण पण मला असं वाटतं की काहीतरी असं कॉन्ट्रोवर्शियल बोल ना की बिग बॉस असं काहीतरी सांग ना हा. व्हायरल जाईल आपला पॉडकास्ट व्हायरल. कॉन्ट्रोवर्सी गेली की व्हायरल होतात गोष्टी. हा असं वाटतं तो असं मालिकांमधल्यांसारखं नको ना वागू. मालिका मधल्यांसारखं नाही वागत आहे, पण मला हाच समज मला असं वाटतं की आपण खोडून काढूया आपल्या पॉडकास्टने. चांगल्या बोललेल्या गोष्टी सुद्धा व्हायरल होतात ना. सतत कॉन्ट्रोवर्सी करत राहायला पाहिजे असं काही नाहीये. तू आम्हाला जेन्युअनली सांगतो. ताई तू घाबरू नको ना आम्हाला. सॉरी, घाबरू नका. फक्त कॉन्ट्रोवर्सी केल्यामुळे गोष्टी व्हायरल होतात असं काही नाहीये. आपण छान एकमेकांबरोबर मित्रांसारख्या गप्पा मारूया, त्याही व्हायरल होतील याची मला नक्की खात्री आहे. त्यामुळे तुम्ही पळू नका, घाबरू तरी नका. पण कारण की मी आम्हाला तो घाबरलोय. 9:30चा आवाज माझा ऐका हा आवाजच ऐकू येतो अजून. चला वजनदार पॉडकास्ट. ए नाही रे, वजनदार धारदार पॉडकास्ट. ताई अगं तू होतीच कुठे? बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर लोकांना कामं मिळतात, फेस व्हॅल्यू मिळते असं म्हणतात. तू का नाही दिसली आम्हाला छान छान सिनेमांमध्ये, सिरियल्स मध्ये? नाही, मी मुळात बिग बॉसच्या आधी इतक्या मालिका करत होते. जवळजवळ 8-8.5 वर्ष मी फक्त मालिका करत होते आणि काही सिनेमेही केले त्या मधल्या काळात. पण बिग बॉस नंतर एकतर पहिली गोष्ट न दिसण्याचं कारण म्हणजे लॉकडाऊन लागला. तर मी गमतीने असं म्हणते की त्या वर्षात 365 दिवस असतील तर 365 दिवसातले 200 दिवस मी लॉकडाऊनमध्येच होते, कारण 100 दिवस बिग बॉसचे आणि त्याच्यानंतर काही दिवस मी बाहेर होते आणि त्याच्यानंतर लगेचच लॉकडाऊन लागला. त्यामुळे नवीन कामं सुरू होण्याच्या आधीच एकतर लॉकडाऊन लागला आणि त्यामुळे आपण सगळेच जण खूप काळ आपापल्या घरात होतो आणि काही काम होत नव्हतं. पण बिग बॉसचं घर असं आहे ना, ते 100 दिवस जे तुम्ही जगता त्या घरामध्ये, तिथे खूप सारी रिअलायझेशन्स होतात. खूप गोष्टी तुमच्यातल्या तुम्हाला नव्याने कळतात किंवा खूप गोष्टींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्या तुमच्या समोर उलगडत जातात. खूप वेळ असतो स्वतःशी विचार करायला, खूप जास्ती वेळ असतो आपण काय करतोय काय नाही करतो ह्या सगळ्याविषयी विचार करायला तुम्हाला खूप वेळ मिळतो. आणि त्या सगळ्यात माझ्या असं लक्षात आलं की मी फार पूर्वीपासनं खरं तर लिखाण करते. त्यामुळे असं झालं की त्या 100 दिवसांमध्ये मला असं जाणवलं की मी जे काम करत आली आत्तापर्यंत त्यातल्या अनेक कामांमधनं आपल्याला अनेक वेगवेगळ्या गोष्टी मिळत जातात. सो जेव्हा मी मालिका करत होते तेव्हा मला मुंबईत सर्व्हाइव्ह होण्यासाठी माझं ब्रेड अँड बटर मालिकाच होती. आणि त्यामुळे पहिली काही वर्ष जी एस्टॅब्लिशमेंटसाठी जातात कुठल्याही कलाकाराला, तो मुंबईत शिफ्ट झाल्यानंतर जो वेळ लागतो त्या काळात मालिकांनी मला खूप आधार दिला. त्यामुळे मला पैसे मिळत होते, पण एक सबस्टॅन्शियल काळ त्या माध्यमात काम केल्यानंतर मला असं जाणवायला लागलं की थोडी स्टॅग्नन्सी आली आहे आणि आता मी फक्त वाईट सुनेची कामं करून चांगल्या सुनेला छळायचा मला कंटाळा यायला लागला थोडासा. त्यामुळे मी थांबले. म्हणजे आजही माझं असं अजिबात म्हणणं नाही की मी टेलिव्हिजन बंद केलंय, मी टेलिव्हिजन करणार नाही, मला मालिका करायच्या नाहीत वगैरे वगैरे असं माझं अजिबात म्हणणं नाही. कारण ते एक माध्यम आहे, त्याच्या काही वेगळ्या गरजा आहेत, त्याच्या काही वेगळ्या अपेक्षा असतात कलाकारांकडनं. त्या तुम्हाला जेव्हा आणि जितका काळ पूर्ण करता येतील तितका काळ तुम्ही तिथे सस्टेन करू शकता. एका पॉईंट नंतर तुमच्या आयुष्याकडनंच्या अपेक्षा बदलल्या की मग त्या अपेक्षा पूर्ण करणं थोडंसं कठीण जातं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यानंतर मी मालिका अजून तरी केलेली नाहीये आणि मला असं वाटतं की माझं कायमचंच असं म्हणणं आहे की अजून तरी हे नाही केलेलं, अजून तरी हे नाही केलेलं. कारण कधीही पुढे आयुष्यात एक वेगळी संधी, वेगळं कॅरेक्टर, वेगळा रोल येऊच शकतो जो इंटरेस्टिंग असू शकतो, मला करायला आवडू शकतो आणि त्यानंतर परत मी काही काळ त्या सगळ्या धुमसचक्रीमध्ये स्वतःला वाहून घेऊच शकते. किंवा बिग बॉस नंतर असं घडलं का की इतकी कामं केलीस आतापर्यंत, पोस्टर बॉय सारखा सिनेमा, सेक्रेट गेम सारखी सिरीज, त्यानंतर आता देऊळ सारखा सिनेमा, तो अजूनही लोकांच्या लक्षात आहे, अजून एक ते जाबुवंत राव जेवत आहेत वगैरे, ते डायलॉग्स ते हिरालेस आहेत. पण अजूनही लोक आत्ताही बिग बॉस मध्ये होतीस ना, बिग बॉस मुळे जास्त ओळखतात. मग ते काय वाटतं तुला की एवढी कामं करून सुद्धा बिग बॉस ही ओळख झाली? मला एक सिंपल गोष्ट काय वाटते ना त्याच्यातली, की जेव्हा मी मालिका करत होते तेव्हा मला मालिकांमध्ये माझ्या कॅरेक्टरचं नाव जे होतं त्या नावाने लोक मला ओळखत होते. म्हणजे मी गोजीरवाण्या घरात करत होते
त्यावेळेला त्या मालिकेतल्या नावाने ओळखत होते. कुंकू करत होते त्यावेळेला सुगंधा म्हणून ओळखत होते. ज्या वेळेला मी तू तिथे मी करत होते तेव्हा मला नेत्रा म्हणून ओळखत होते. पण बिग बॉस ही अशी एक गोष्ट आहे, असा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे माणसं तुम्हाला तुमच्या नावाने ओळखायला सुरुवात करतात. हा. त्यामुळे मालिकांमधनं मिळणारी ओळख ही एक वेगळ्या प्रकारची ओळख होती. पण त्याही पेक्षा जास्ती मी स्वतः माणूस म्हणून कोण आहे, काय आहे, कशी आहे, कशी वागते, कधी चिडते, कधी रडते, कधी हसते, कधी भांडते, या सगळ्या गोष्टी लोकांनी त्या 100 दिवसामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये बघितल्या. आणि त्यामुळे असं झालं की तिथनं मला नेहा शितोळे म्हणून लोक जास्ती ओळखायला लागले. त्यामुळे ओळख बिग बॉसमुळे मिळाली का, तर या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर नाही असं आहे. त्याआधी लोक मला ओळखत होते म्हणूनच मला बिग बॉस मध्ये बोलवलं गेलं मुळात. आणि दुसरी गोष्ट, पण माणूस म्हणून लोक मला बिग बॉस मध्ये जास्ती ओळखायला लागली का, तर हो, माणूस म्हणून नेहा म्हणून लोकांना मी माहीत झाले का, तर हो, ती सगळी म्हणजे आपण म्हणूया की बिग बॉसचीच कृपा असू शकते की माणूस म्हणून. पण मी कलाकारांना बघ, कलाकार फक्त आपल्याला सिनेमांमुळे कळतो, मालिकांमुळे कळतो, पण बिग बॉसमुळे तू खरी आम्हाला कळालीस. मग असं झालं का बिग बॉस नंतर की लोकांनी जास्त जज करायला सुरुवात केली, किंवा मग त्यामुळे किंवा इंडस्ट्रीतल्या लोकांनी की यामुळं कामं नाकारली गेली किंवा ऑफर्स कमी आल्या? नाही, असं अजिबात नाही झालं. मला आजही अनेक मालिकांसाठी फोन येतात, आजही मला अनेक कामांसाठी विचारलं जातं. फक्त मी म्हटलं तसं माझ्या आयुष्याकडनंच्या अपेक्षा थोड्या बदलल्या आहेत. त्यामुळे मग एखादं काम घेताना आधी मी जसा विचार करत होते, म्हणजे नवीन आपण मुंबईत जातो, येईल ते काम आपल्याला करायचं असतं, खूप एनर्जी असते, आहे ते सगळं आपल्याला द्यायचं असतं. आणि मालिका अर्थात टेलिव्हिजन हे इतकं ताकदवान माध्यम आहे ना की एक मालिका केल्यानंतर तुम्हाला चौकात लोक ओळखायला लागतात. म्हणजे अनेक कलाकारांचं असं झालंय की मालिका करायच्या आधी त्यांनी अनेक सिनेमे केलेले आहेत, अनेक चांगली नाटकं केलेली आहेत, अनेक चांगल्या भूमिका त्यांनी आधी केलेल्या आहेत. पण त्यांनी जेव्हा टेलिव्हिजनवरती काम करायला सुरुवात केली त्यानंतर त्यांना हवी असलेली प्रसिद्धी त्यांना मिळाली आणि त्यानंतर अजून वेगवेगळ्या प्रकारची कामं त्यांना ऑफर झाली. सो माझ्यासाठी टेलिव्हिजन हे प्रचंड ताकदवान माध्यम आहे असं मला वाटतं, ज्याच्यामुळे मी एका पठडीतली कामं करते हे लोकांना माहिती होतं. त्याच्यावरनं मला जज केलं गेलं की कदाचित ही ना थोडीशी सेन्सेशनल होऊ शकते बाबा बिग बॉस मध्ये, कदाचित ती भांडेल, कदाचित ती बोलेल, ह्या सगळ्या ॲप्रिहेन्शन्स लोकांच्या मनात होती जे मला बिग बॉसच्या आधी ओळखत होते त्यांच्या. पण असं झालं की बिग बॉस मध्ये लोकांना दुसरी बाजूही दिसली की नेहा 4 लोकांना स्वयंपाक करून खायलाही घालू शकते, नेहा 4 लोकांची वेगळ्या पद्धतीने काळजी घेऊ शकते, नेहा चांगली मैत्रीणही होऊ शकते, नेहा चांगली कॉम्पिटिटरही होऊ शकते, नेहा टास्कही चांगले करू शकते. नाही, मी कुणाला मारलं नाहीये बिग बॉस मध्ये, असो त्या विषयावर बोलूया नको. पण मुळात फिजिकल व्हायलन्सच्या मी स्वतः अगेन्स्ट, त्यामुळे ते नाही. पण ज्या वेळेला तुम्ही काम करत असता आणि एखादी गोष्ट खूप, म्हणजे बिग बॉसमध्ये काय होतं ना, एक छोटासा टास्क असतो की तुम्हाला 4 गोष्टी घरात ठेवलेल्या शोधायच्या, इतकासा टास्क असतो. पण त्यावेळेला ते जिंकण्याची उमेद आणि ईर्ष्या इतकी असते ना की एका पॉइंट नंतर तुम्ही सगळं स्टेकला लावून त्या गोष्टी शोधायचा प्रयत्न करता. त्यामुळे टास्क किती सिग्निफिकंट किंवा इनसिग्निफिकंट आहे, किंवा प्रमोशनल आहे का ऍक्च्युअली नॉमिनेशनचा टास्क आहे, महत्वाचा टास्क नक्की कोणता, नॉमिनेशनचा का कॅप्टन्सीचा, मग कॅप्टन्सी हवीच आहे, डेस्परेटली कॅप्टन्सी हवी आहे, तर त्यावेळेला खूप गोष्टी स्टेकला लागतात, तुमच्यातलं आतलं फायटिंग स्पिरिट स्टेकला लागतं. आणि ते करत 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 तुम्ही त्या बिग बॉसच्या घरामध्ये सर्व्हाइव्ह करत असता. आणि मला खूप मजा आली. नंतर मी बाहेर आल्यानंतर ऑफकोर्स सगळ्या कमेंट्स आणि ट्रोल्स आणि सगळंच मी वाचलं. तर ज्यांना मी आवडले अशाही अनेक स्त्रिया होत्या आणि ज्यांना मी अजिबात आवडली नाही अशाही अनेक स्त्रियाच होत्या. काय म्हणाल्या? म्हणजे खूप स्त्रियांनी माझ्या अकाउंटवरती असं लिहिलं होतं की ही किती बोलते, 4 पुरुष समोर आहेत आणि ही बाई असून किती बोलते. माझं असं झालं होतं की अच्छा ओके, असंही असतं का, म्हणजे हे बाहेर आल्यावर कळलं. कारण माझ्या घरात आत्तापर्यंत, लहानपणापासून आत्तापर्यंत जी मी वाढली आहे तिथे कोणीच मला असं नाही म्हणालंय की तू तुझं मत मांडू नकोस, तू तुला काय म्हणायचं ते सांगू नकोस, किंवा कधीच मला गप्प नाही केलं गेलंय, कधीच मला माझं मत ऐकून नाही घेतलंय आणि ऐकून न ऐकल्यासारखं केलंय आणि सोडून दिलंय, असंही नाही झालं. त्यामुळे ते मत मांडण्याची एक बेसिक सवय होती. त्यात मी पुण्याची आहे, त्यामुळे पुलंनी सांगितल्याबरोबर मुळात तुम्हाला मत मांडता आलं की तुम्ही पुणेरी असता आणि ते आलंच पाहिजे. सो
त्याही गोष्टी जेव्हा म्हणजे मला असं वाटायचं की अरे मी तर रोज जशी घरात वावरतीये, मी जशी आहे तशी मी वागतीये, पण ती गोष्ट इतक्या एव्हिडली क्रिटिसाइज केली जाईल हे मला त्याच्यातनं पहिल्यांदा कळलं. आणि ऑफकोर्स असंही असतं की तुम्ही 24 तास कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असता, त्यामुळे काय बोलायचं काय नाही बोलायचं, पटकन आपण एखाद्या माणसाविषयी हो. जो बाहेरचा आहे, ज्याचा काही संबंध नाहीये घराशी, त्याच्याविषयी एखादी आठवण शेअर करतो, चांगली वाईट दोन्ही असू शकते ती, तर त्या गोष्टी नाही करायच्या. तर मी बिग बॉसच्या आधी आपण असं म्हणूया की बोलण्याच्या आधी 1 सेकंदही विचार नाही करायचे, आता किमान 30 सेकंद विचार करते. सो हे काही बदलही बिग बॉसमुळे झाले. आता कमिंग बॅक टू दिस पॉइंट की बिग बॉस नंतर माझं हे रूप बघून लोकांनी कामं नाकारली का, किंवा लोकांनी नवीन कामं विचारली का, तर त्याही लोकांनी विचारणं ह्याहीपेक्षा जास्ती मी म्हटलं तसं मी स्वतःला परत एकदा नव्याने बघितलं असं मला वाटतंय. ओळख मला अजूनही वाटत नाही कधीच, म्हणजे आतापर्यंत स्वतःची पूर्ण ओळख होईल असं मला वाटत नाही, पण मला असं वाटतं की एकदा आपल्याला बघावं लागतं एक त्रयस्थपणे आपण काय करतोय, आणि आपण फक्त प्रवाहाबरोबर वाहत जातोय का आपल्याला थांबायची गरज आहे आणि आपल्याला काहीतरी जे म्हणायचं आहे मनापासनं ते लोकांना सांगायची गरज आहे. हे मला बिग बॉसमध्ये जाणवलं. कारण जाण्याच्या मागे खूप फ्रँकली बोलायचं तर बिग बॉसमध्ये जाताना मी काय विचार केला होता, तर एकतर पैसे, उत्तम पैसे मिळतात तुम्हाला बिग बॉस सारखी गोष्ट केल्यानंतर. दुसरी गोष्ट एक ॲडव्हेंचरस एक्सपिरियन्स, की काय नक्की कुठल्या परिस्थितीला तुम्हाला तोंड द्यायला लागणार आहे आणि काय परिस्थितीतनं तुम्ही पुढे जाणार आहात, नक्की काय करणार आहात, हा एक ॲडव्हेंचरस एक्सपिरियन्स. आणि तिसरी गोष्ट अर्थात ओळख, की माणसं मला मी जशी आहे तशी ओळखायला लागतील. मधल्या काळात मी टेलिव्हिजन करत नसल्यामुळे काही काळ मी लोकांच्या नजरेआड गेले होते, जे तुम्ही आत्ताही म्हणताय की बिग बॉस नंतर सुद्धा असं झालंय की लोकांना मी दिसत नाही आणि मी टेलिव्हिजनवर दिसत नाही, पण मी स्वतःला बघितलं त्या 100 दिवसात आणि मला असं वाटतं की ते खूप गरजेचं होतं करणं. आणि ते केल्यामुळे माझ्यातल्याच काही गोष्टींनी मला खूप सरप्राईज केलं, की मी बिग बॉसच्या घरामध्ये अक्षरशः आमच्याकडे अशी काजळ पेन्सिल आणि प्रिस्क्रिप्शनचे आलेले कागद असायचे, त्यावर कविता लिहिल्या आहेत. आणि तिथे ज्या कविता लिहिल्या गेल्या किंवा तिथे जे काही विचार मनात आले, एखादी कॉन्सेप्ट मनात आली, एखादी फिल्मच पटकन अरे असं काहीतरी एक गोष्ट आपल्याला सुचतीये असं वाटलं. सो हे बघणं स्वतःकडे त्या घरात झालं आणि ते खूप गरजेचं होतं. आणि तिथे लिहिल्या गेलेल्या कविता ह्या जास्ती मला असं वाटतं खोलवर कुठेतरी आतनं आलेल्या होत्या, कारण स्वतःशी बोलणं हे त्या घरात खूप करता येतं तुम्हाला, जेव्हा तुम्हाला वेळ असतो तेव्हा. नाही, टास्क आणि बाकी सगळ्या लोकांची भांडणं ह्याच्यातनं जो वेळ मिळतो तुम्हाला, त्याच्यामध्ये खूप जास्ती वेळ तुम्हाला मिळतो या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे ठरवूनच तू बऱ्यापैकी नाकारलं होतंस नंतर काम करणं, जेणे स्वतःकडे तू बघत होतीस. नाकारल्यापेक्षाही मी स्वीकारलं खूप कमी काम आणि वेगळ्या पद्धतीचं काम. तर म्हणजे मी इतके दिवस अभिनेत्री म्हणून लोकांना माहिती होते, अभिनेत्री म्हणूनच मी बिग बॉस मध्ये गेले आणि अभिनेत्री म्हणवता स्वतःला असं झालं की बिग बॉसच्या शेवटच्या दिवशी जेव्हा माझा सगळा प्रवास बिग बॉसने दाखवला, त्या प्रवासाची सांगता म्हणजे त्याच्याविषयी बिग बॉस जे बोलत होते त्या सगळ्या बोलण्याची सांगता त्यांनी माझ्या कवितेने केली आणि कवयित्री नेहा शितोळे असं म्हणून ते बोलणं थांबवलं. सो मला खूप बरं वाटलं की ही नव्यानी ओळख लोकांना झाली की मी कविता लिहू शकते किंवा मी लिहू शकते मुळात. त्यानंतर सगळ्यात पहिली संधी मला 3ऱ्या दिवशी मांजरेकर सरांचा फोन आला होता की मी नवीन सिनेमा करतो आहे, त्याच्यात तुला एक गाणं लिहायचं आहे, हा म्युझिक कंपोजरचा नंबर, त्याला फोन कर, भेट आणि आपल्याला गाणं लिहायचंय. सो हेही खूप महत्वाचं होतं, म्हणजे फक्त आतमध्ये नाही पण बाहेर सुद्धा आल्यानंतर मांजरेकर सरांनी जे ओळखलं होतं किंवा लोकांच्या समोर जी ओळख आली होती ती अजून ठाशीव करण्यासाठी त्यांनीच मदत केली. मग मी दे धक्का 2 जो त्यांचा सिनेमा होता त्या सिनेमाचं क्लायमॅक्सचं गाणं लिहिलं. एक खूप इंटरेस्टिंग गाणं होतं ते, कारण वेगवेगळे जॉनर्स आहेत त्या एकाच गाण्यामध्ये 4-6 मिनिटाच्या, खूप वेगवेगळे जॉनर्स त्या म्युझिक हितेश मोडक त्याचे म्युझिक कंपोजर आहेत, त्यांनी ते हाताळलेले आहेत. म्हणजे सुरुवात होते साधारण नमन प्रकारांनी,
मग मध्येच ते थोडस मुजरा कव्वाली हो. टाइप्स होतं हा, आणि हो, सगळ्यात हो. शेवटी तो गोंधळ हा. होतो आणि त्या गोंधळामध्ये मला माहित नाही काय झालं, पण मला जेन्युइनली असं जाणवलं की आत्ता कुठल्याही माणसाने कधी कुठला गोंधळ मांडायचं ठरवलं तर कुठल्या देवी देवतेला बोलवून उपयोग नाहीये. आपल्याला आत्ता वाचवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक राजा यायला हवा आणि त्यांनी आपल्याला तारायला हवं अशी काहीतरी एक भावना तेव्हा ते करताना निर्माण झाली. जेव्हा महाराष्ट्राविषयी बोलायचं होतं त्या गाण्यातून, महाराष्ट्राच्या अभिमानाविषयी गौरवाविषयी बोलायचं होतं आणि हे सगळं करता करता अचानक लिहिलं गेलं ते की शिवराया गोंधळा येईल. म्हणजे ना तुळजा भवानी ना अंबाबाई ना खंडोबा ना कोणी, मला असं वाटतंय की तुम्ही या आता, तुम्ही या गोंधळाला आणि तुम्हीच या ठिकाणी येऊन आम्हाला तारा आता, असं ते झालं. आणि अजून एक गंमत आहे त्या गाण्याची, पहिलं गाणं माझं जे म्युझिक वरती मी लिहिलं आणि त्या गाण्यात अचानक शब्दही असे सुचले की आज या शाहिरा सूर लागू दे तालनाद अंतरी आज त्याच्या बऱ्याच रील्स वगैरे व्हायरल झाले या गाण्याच्या. येस ते आणि खूप आवडलं लोकांना आणि मला असं वाटतं की हीच फॅक्ट खूप रिलेट झाली लोकांना की शिवराया गोंधळ येईल आणि त्यामुळे शिवजयंतीला वगैरे सुद्धा ते गाणं ठिकाणी वाजलं. आणि इवन सिनेमाशी संबंधित जी कोणी लोक होती सगळी त्यांनाही असं वाटलं की काहीतरी वेगळं युनिव्हर्सल कॉन्स्पिरसी आहे ही की शिवरायांना आपण गोंधळाला बोलवतो. आणि त्यातही असं होतं ना, मी म्हणलं तसं की काही वेळेला तुम्ही जेव्हा मालिकांमध्ये काम करत असता किंवा एका पर्टिक्युलर चित्रपटात काम करत असता, पर्टिक्युलर नाटकात काम करत असता, त्यावेळेला त्या लेखकाचे विचार, त्या लेखकाचे संवाद, त्या दिग्दर्शकाची विजन ही तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत असतात, जे की तुम्ही टूल असता त्याचा ऍक्टर म्हणून. पण जेव्हा मी स्वतः गाणं लिहायचा प्रयत्न केला तेव्हा मला ते फ्रीडम मिळालं की त्याच्यामध्ये मी असे शब्द लिहू शकले की पातशाही आता नाही वारं आतूनच होई, आग अभिमानाची विजली ठिणगी आस नाही आता उरली, लाही अंगा अंगाची होई ठिणगी वाट तुझी रे पाही शिवराया गोंधळा येईल. सो आता आपल्याला ना असं झालंय की एक दृश्य शत्रू नाहीये कोणी खरं तर समोर. म्हणजे इंग्रजांच्या काळात इंग्रज होते, सगळेजण भारतीय एकत्र येऊन इंग्रजांच्या विरोधात लढत होते. किंवा शिवरायांनी जेव्हा स्वराज्य स्थापन करायचं ठरवलं त्यावेळेला सगळी लोक मिळून स्वराज्य स्थापनेसाठी प्रयत्न करत. एक आदिलशहा निजामशहा हे शत्रू आपल्या डोळ्यासमोर होते. आता तसं नाहीये की आता एक दृश्य शत्रू आपल्या समोर नाहीये, आता आतूनच वार होत आहेत, आपल्यातच आपण भांडतोय. म्हणजे मी तुला कधी काही बोलीन, तू मला कधी काही बोलशील, काही वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये असेल, खूप वेगवेगळ्या गोष्टींवरनं आता आपल्या सगळ्यांमध्येच दुही माजायची शक्यता आहे. पण ती जर संपवायची असेल तर त्यांच्यासारखा एक द्रष्टा राजाच येणं गरजेचं आहे असा विचार करून ते लिहिलं गेलं गाणं. आणि मला खूप बरं वाटलं की आतून वाटत होतं त्या सगळ्याच गोष्टी त्या गाण्यामध्ये मला मांडता आल्या आणि त्याच्यावरती म्हणजे ते फ्रीडम एकतर पहिली गोष्ट मिळालं की अशा एका संपूर्ण विनोदी चित्रपटामध्ये शेवटी एक असा मेसेज देणारं गाणं करायची परवानगी देणं आणि ते गाणं होणं आणि ते फायनली सिनेमात येणं हेही खूप महत्वाचं असतं. की त्यामुळे त्या फ्रीडम साठी ऍक्च्युली मी खूप जास्ती ऋणी आहे महेश मांजरेकर सरांची. आणि मग माझ्या लक्षात आलं की येस, माझ्याकडे काहीतरी आहे म्हणायला, काहीतरी आहे सांगायला. देर इज समथिंग दॅट आय वॉन्ट टू शेअर विथ द वर्ल्ड. मला जे वाटतं आहे ते महत्वाचं पण आहे, तो कॉन्फिडन्सही येतो, अर्थात येतो. जेव्हा लोक कौतुक करतात तुमच्या कामाचं किंवा तुमच्या शब्दांचं, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की तुमचं म्हणणं कुणाला तरी महत्वाचं वाटतंय. आणि मग ते म्हणणं जेव्हा महत्वाचं वाटायला लागतं तेव्हा मग मला काहीतरी म्हणायचं ही पण भावना आतमध्ये येते. आणि त्याच भावनेतून लॉकडाऊनची जी काही 2-2.5-3 वर्ष झाली, त्या 2-2.5-3 वर्षांमध्ये जवळजवळ आत्ता तसं म्हणायला गेलं तर एक 10-12 वेगवेगळ्या कॉन्सेप्ट, वेगवेगळ्या जॉनरच्या अशा मी विचार करून तयार करून ठेवू शकले. आणि मग ज्या वेळेला जशी संधी मिळेल तशा त्या कॉन्सेप्ट वेगवेगळ्या लोकांसमोर मांडून मग त्याच्याविषयी मग ती फुलवणं, मग त्याची फिल्म होतीये का, वेब शो होतोय का, नाटक होऊ शकेल, या गोष्टींविषयी चर्चा करणं, हे काम गेल्या 3-3.5 वर्षात बिग बॉस नंतर मी करतेय. मी
आता विचारशील तर मी खूप लिहितेय हो. आणि या सगळ्यामध्ये परत मी म्हणलं तसं मी खूप जास्ती स्वतःला नशीबवानही मानते, कारण लेखक म्हणून खूप जण आता स्ट्रगल करतायत. आपण लिहिलेलं कोणासमोर तरी यावं म्हणून, आपण लिहिलेल्या गोष्टीची फिल्म व्हावी म्हणून, नाटक व्हावं म्हणून. पण मला अभिनेत्री म्हणून सुद्धा आणि नंतर लोकांना जेव्हा कळलं की मी लिहिते त्यानंतर सुद्धा मला सुदैवाने टचवूड म्हणजे की मला लोकांकडे जाऊन काम नाही मागायला लागलंय. म्हणजे मला आवडली असती माझी अशी एक स्ट्रगल स्टोरी असती तर की मी ट्रेनचे धक्के खात खात हे सगळं केले, पण माझे स्ट्रगल्स खूप वेगळे होते सुरुवातीपासूनच. म्हणजे मला घरातनं अभिनय क्षेत्रात येण्याची परवानगी नव्हती. सो माझा स्ट्रगल हा होता की मी घरातल्या सगळ्या माणसांमध्ये तो विश्वास निर्माण करू शकेन की मी जरी या क्षेत्रात गेले तरी मी चांगलंच काम करीन आणि मी कुठल्याही प्रकारच्या या क्षेत्रातल्या इतर प्रलोभनांना बळी न पडता स्वतः प्रामाणिकपणे काम करत स्वतःचं नाव करण्याचा प्रयत्न करेन. सो हे माझ्या घरच्यांना समजून सांगणं हा खूप मोठा स्ट्रगल आहे. कारण जगाशी तुम्ही भांडू शकता, तुम्हाला फिकीर नसते समोरचा माणूस तुमच्याविषयी काय विचार करतो त्याची, पण घरातल्या माणसांना आपल्याविषयी काय वाटतं, माझ्या आईला माझ्याविषयी काय वाटतं, माझ्या आजी आजोबांना काय वाटतं, माझ्या नवऱ्याला, माझ्या सासू सासऱ्यांना माझ्याविषयी काय वाटतं, ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार आपण करतो, कारण आपल्याला तेच मॅटर करतं. म्हणजे ह्या आपण आता कॅफेमध्ये बसल्या, कॅफेतल्या दुसऱ्या टेबलवरची एखादी व्यक्ती माझ्याविषयी काय विचार करते मला नाही फरक पडणार, पण मी ज्या घरात राहते त्या माणसांची मन जपणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे ते माझ्याविषयी काय विचार करतात हे खूप महत्वाचं असतं. सो त्या लोकांना माझ्याविषयी विश्वास वाटून मग मी त्यांना प्राऊड फील करवणं हे खूप महत्वाचं होतं. सो तो एक वेगळाच स्ट्रगल होता इथे येण्यापर्यंतचा. त्यामुळे खरं तर मी सुरुवातच खूप उशिरा केली. मी ऑलमोस्ट म्हणजे आजकाल बघायला लागलो आपण तर साधारण 17, 18, 19व्या वर्षी मालिकेच्या सगळ्या नायिका ज्या आहेत त्या साधारण या एज ग्रुप मधल्या 17, 18, 19, 20. शिवानीने खूप लवकर काम सुरू केलं होतं. ती ऑलमोस्ट 15-16 वर्षाची होती तेव्हा तिने देवयानी करायला सुरुवात केली होती. सो मी सुरुवातच 20-21व्या वर्षी केली होती काम करायला. त्याच्या आधी मी पुण्यात थिएटर करत होते. 2 अत्यंत नावाजलेल्या आणि उत्तम काम करणाऱ्या संस्था आहेत पुण्यामध्ये, समन्वय आणि आसक्त. त्या दोन्ही संस्थांबरोबर मी असोसिएटेड होते, पण मी तेव्हाही एकही नाटक ऑनस्टेज केलेलं नव्हतं. 8 वर्ष मी या दोन्ही संस्थांची संबंधित होते आणि मी बॅकस्टेज करत होते. आणि बॅकस्टेज म्हणजे अक्षरशः लोकांनी विंगेत टाकलेले घामाचे कपडे उचलण्यापासनं, मास्किंगला खिळे ठोकण्यापासनं, ते एखाद्या नाटकामध्ये समजा जेवणाचा सीन असेल आणि त्याच्यामध्ये दाखवायचंच असेल की हे सगळं जेवण आहे ताटात, तर ते जेवण घरनं बनवून आणण्यापर्यंत सगळी कामं मी केलेली आहेत. आणि ही 8 वर्ष माझ्या सुदैवाने मला अत्यंत चांगले कलाकार जवळून बघता आले. त्यांची काम करण्याची प्रोसेस मला जवळून अनुभवता आली. मग शशांक शेंडे असतील, संदेश कुलकर्णी असतील, मोहित टाकळकर आसक्तचा जो दिग्दर्शक होता आमचा तो असेल, राधिका आपटे होती, नचिकेत पूर्णपात्रे, सारंग साठे, ओंकार गोवर्धन, ही सगळी जी माणसं आता आपल्याला एका उंचीवर पोचलेली दिसत आहेत त्या सगळ्यांना खूप सुरुवातीच्या काळात त्यांच्या फुलण्याच्या काळात त्यांना खूप जवळनं बघता आलं. आणि मला असं वाटतं की कधी कधी फक्त सायलेंटली तुम्ही ऑब्झर्व करत असता एखादी गोष्ट आणि त्याचे आपोआप संस्कार तुमच्या मनावरती होत राहतात. आपोआप सबकॉन्शियस मध्ये काही काही गोष्टी एम्बाईब होत राहतात. तुमचं मन ते ग्रास्प करत असतं, ते शोषून घेत असतं गोष्टी, किंवा समोरच्या ज्या काही दिसत आहेत त्या गोष्टी स्वतःमध्ये बाणवण्याचा प्रयत्न करत असतं. त्यामुळे मग हे सगळं करत असताना जेव्हा एक एकांकिका करायची संधी मिळाली, त्या एकांकिकेला बक्षीस मिळालं अभिनयाचं, आणि त्यानंतर तिथे त्या एकांकिकेचे परीक्षक म्हणून राकेश सारंग जे अत्यंत प्रथितयश प्रोड्युसर आहेत टेलिव्हिजन मधले, ते आले होते आणि त्यांनी विचारलं पहिल्यांदा की तुला मालिका करण्यात इंटरेस्ट आहे का. एक नायिकेचं काम होतं, पण ती मालिका ऑलरेडी चालू होती आणि त्याच्यात त्या नायिकेला रिप्लेस करायचं होतं. आणि दुसरी एक मालिका होती जी पण अनेक वर्ष चालू होती, पण त्यामध्ये नवीन कॅरेक्टर होतं आणि ते खलनायिकेचं होतं. सो मला असं वाटतं की त्या दिवशी मी जो निर्णय घेतला तो माझ्या पुढच्या अख्ख्या टेलिव्हिजनच्या करिअरवरती परिणाम करणारा होता. की मी ठरवलं की मला कोणाला रिप्लेस नाही करायचंय, मला नव्यानी ओळख निर्माण करायला आवडेल. त्यामुळे मी खलनायिकेचं
काम स्वीकारलं आणि त्यानंतर मी जवळजवळ 8 ते 8.5 वर्ष फक्त वाईट वागत होते लोकांची ऑन कॅमेरा. On camera. नाही, मी गंमत सांगते, माझ्या लग्नाच्या वेळेला कुंकू नावाची मालिका चालू होती आणि माझ्या सासूबाईंना त्यांच्या ऑफिसच्या ठिकाणी त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या इतर बायकांनी, त्या एका ज्वेलरी शॉपमध्ये मॅनेजर होत्या आणि तिथे ज्या सेल्स गर्ल्स असतात किंवा बाकीच्या सगळ्या मुली असतात, त्यांनी असं सांगितलं की अहो कुठल्या मुलीशी लग्न करताय तुम्ही तुमच्या मुलाचं, म्हणजे ती टेलिव्हिजनवर एवढं सगळं करते, प्रत्यक्षात थोडी तरी तशी असेल ना, म्हणजे असं कसं नाही तर सगळा अभिनय कसा येईल. आणि मला माझ्या सासवरी झालं, कारण आम्ही लग्नाच्या आधी मी आणि नचिकेत एकमेकांना ओळखत असल्यामुळे मी घरी जाणं येणं होतं. त्या म्हणल्या माझ्या ऑफिसमधले लोक मला असं म्हणतात. मग मी तिथे गेले शॉपिंगसाठी, त्या ज्वेलरी ब्रँडच्या दुकानात मी शॉपिंगसाठी गेले, तिथून मी नथ विकत घेतली आणि त्यावेळेला मी त्या सगळ्या लोकांची गप्पा मारल्या. आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला परत माझ्या सासूबाईंनी फोन करून सांगितले, नाही हो तुमची चांगली हो मुलगी, तशी नाही हो, असं काही नाहीये तिकडे, ती असं वागते पण नाही खरी खूपच चांगली. सो ही जी एक मुख्य गोष्ट होते ना, की मी म्हंटल तसं की मालिकांमध्ये तुम्ही करत असलेल्या कॅरेक्टरनुसार लोक तुम्हाला जज करतात आणि बिग बॉस मध्ये ऍक्च्युअली माणूस म्हणून तुम्ही कॅरेक्टर म्हणून तुमचं कॅरेक्टर काय आहे हे लोक जज करतात. आणि ते चांगलं वाईट दोन्ही असतं. आणि म्हणजे जेवढी मला प्रशंसा आवडते किंवा जेवढं मला लोकांनी माझं कौतुक केलेलं आवडतं, तेवढ्याच स्पोर्टिंगली मला असं वाटतं की मी क्रिटिसिझमही घेऊ शकते. तो ते एवढं तुझा लेखनाचा प्रवास सांगितलास किंवा तुला आवडतं लेखन आणि तुला आता खूप ऑपॉर्च्युनिटीज मिळतात लिहायच्या, पण आता आपण सगळेच बोलतोय की लेखकाला दुय्यम स्थान दिलं जातं किंवा लेखकाला असं समजलं जातं, पण असं मला असं वाटतं की याला सुद्धा इंडस्ट्री जबाबदार आहे. कारण की तुम्ही अवॉर्ड्स देता, मला ते एका दीर्घांकामध्ये मी एक वाक्य ऐकलंय की महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता, महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री, महाराष्ट्राचा फेवरेट खलनायक जे काय असेल, महाराष्ट्राचा फेवरेट प्रोजेक्ट जो काय सिनेमा असतो वगैरे, तो महाराष्ट्राचा फेवरेट लेखक ही कॅटेगरी अजून का नाही आली इंडस्ट्रीमध्ये? लेखकाला तुम्हीच प्रोत्साहन नाही दिलंय अजून. मी खरं सांगू का, इंडस्ट्री असं म्हणून जे आपण कलेक्टिव्हली बघतो ना ह्याच्याकडे, त्यापेक्षाही मला असं वाटतं की त्या वेळेला ती गोष्ट करणारी जी लोक आहेत, म्हणजे हा फॉर एक्झाम्पल हा जो काही XYZ इव्हेंट आहे तो मॅनेज करणारी लोक, त्यांच्या त्यावेळेच्या प्रायोरिटीज, त्यांचं त्यावेळेचं मत, त्यांना काय वाटतं आहे एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टींबद्दल, हे खूप महत्वाचं असतं. असं नाहीये की इंडस्ट्री ॲज अ कलेक्टिव्ह लेखकांना दुय्यम स्थान देते. अर्थात म्हणजे मला हेही माहिती आहे की लॉकडाऊन मध्ये वरुण ग्रोवर, स्वानंद किरकिरे, अजून कौसर मुनीर अशा काही लेखकांनी क्रेडिट दे दो यार असं गाणं अक्षरशः केलेलं होतं. ते सुद्धा आय ओपनिंगच होतं अख्ख्या इंडस्ट्रीसाठी. आणि त्याच्यानंतर वेगवेगळी जे आपली म्युझिक चॅनल्स आहेत, युट्यूब असेल, स्पॉटिफाय असेल, इतर कुठलीही सावन, गाना, या सगळ्यावरती त्यानंतर लिरिसिस्टची नावं यायला लागली क्रेडिट्स मध्ये. त्याच्या आधी लिरिसिस्टची नावही येत नव्हती. सो आय वॉज फॉर्च्युनेट इनफ की माझं काम लिरिसिस्ट म्हणून सुरू होण्याच्या आधी या सगळ्या लोकांनी हे काम करून ठेवलं आणि त्यामुळे मला माझ्या कामाचं क्रेडिट मिळालं. त्यामुळे मला असं वाटतं की आणि परत एकदा प्रत्येकाचा याच्याविषयी वेगळा टेक असू शकतो, पण मला असं वाटतं की ते बक्षीस हीच एकमेव पावती आहे का लेखकांना मिळणारी, की का नाटक चालू असताना एखादा चांगला संवाद ऐकल्यावर मला अरे यार क्या बात आहे असं म्हणणं एखाद्या प्रेक्षकाने किंवा मला म्हणावं असं वाटणं, ही पावती नाहीये का लेखकाला मिळणारी. आणि हे मी लिहिलंय, हे लोकांना कळावं हे मला वाटतच असतं, कुठल्याही लेखकाला वाटत असतं आणि त्याच्यात काहीच गैर नाही, हे कळायलाच हवं. त्यामुळे लोकांना ऍटलिस्ट ही गोष्ट कुणी लिहिली आहे हे कळलं पाहिजे, हे क्रेडिट मिळालं पाहिजे, हे मला कळतं. पण त्या क्रेडिटचं स्वरूप काय असावं, त्या क्रेडिटचं स्वरूप हे लोकांना माहिती होणं, याच्या पलीकडे जाऊन बक्षीस मिळणं हे असावं का, तर याच्याविषयी प्रत्येकाचं स्वतंत्र मत असू शकतं. मला असं वाटतं की ही गोष्ट मी लिहिली आहे हे ती गोष्ट बघणाऱ्यांना, ऐकणाऱ्यांना किंवा करणाऱ्यांना माहिती आहे, त्या गोष्टींमध्येही मी तशी समाधानी. म्हणूनच मधल्या काळात मी खूप लिखाणाचं काम केलं, पण म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे ते काम असं नाही. म्हणजे सीतारामम नावाची एक तेलुगू फिल्म आहे, दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूर हे दोघं जण त्याच्यामध्ये प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.
तर त्या सिनेमाचे संपूर्ण हिंदी संवाद मी लिहिलेत. ओ संपूर्ण हिंदी संवाद म्हणजे त्याचं डबिंग जेव्हा चालू होतं त्यावेळेला जो दिग्दर्शक होता, तेलुगू दिग्दर्शक अनुराघव पुडी नाव त्याचं, तर तो आला होता मुंबईत आणि त्यांनी साधारण एक 20% काम झालं होतं सिनेमाचं जे बघितलं आणि त्यानंतर त्याला अचानक असं जाणवलं की आपल्याला हवं तसं ते होत नाहीये. कारण अत्यंत लिरिकल फिल्म आहे, अत्यंत रोमॅन्टिक पोएटिक अशी फिल्म आहे आणि त्याच्यातले संवादही तसेच असले पाहिजे. ते असे रोकटोक नुसतं तेलुगू टू हिंदी ट्रान्सलेशन केल्यासारखे संवाद होत होते आणि हिंदी भाषेची गंमत त्याच्यात येत नव्हती. सो हे त्याला जाणवलं आणि मी त्याच्यातल्या एका कॅरेक्टरच्या डबिंगसाठी आणि शेवटचं जे गाणं आहे त्या सिनेमामध्ये ते लिहिण्यासाठी म्हणून मला बोलवलं होतं तिथे. सो मी गाण्याचं ब्रीफ वगैरे घेतलं आणि मी निघत होते. मग माझ्या मित्राकडनंच ते काम आल्यामुळे तो म्हणाला की माझ्यासाठी 1-2 कॅरेक्टर्स डब करशील. मी ऍक्टर असल्यामुळे डबिंगला गेले आणि बोलता बोलता दिग्दर्शकाच्याही असं लक्षात आलं की मी शक्यतो ते लिपसिंग पण मॅच करायचा प्रयत्न करतेय आणि थोडं त्याच्यामध्ये इमोशन आणून एक थोडं ते पोएटिक किंवा रोमॅन्टिक होईल असाही प्रयत्न करते. आणि मग दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांनी मला बोलवलं आणि तो म्हणाला की आपण प्लीज हे मला डबिंगला मदत कर, कारण जे चाललंय ते काही मला फारसं आवडत नाही. म्हणलं ठीक आहे, कधीपासून काम सुरू करूयात. तर तो म्हणाला आत्ता स्टुडिओ आहे, डबिंग आर्टिस्ट आहे, तू बाहेर बस, सबटायटल्स आहेत सिनेमाला, मी तुझ्या शेजारी बसतो, सबटायटल्स मध्ये जर काही अर्थ पुढे मागे होतोय असं मला वाटलं तर मी तुला मदत करतो अर्थ सांगायला, कारण तो स्वतः तेलुगू भाषिक असल्यामुळे तो मला हे सांगू शकत होता. आणि पुढच्या 5 दिवसात आम्ही खरंच दिवस रात्र त्या स्टुडिओमध्ये राहिलो, काम केलं आणि 5 दिवसात आम्ही ती फिल्म पूर्ण केली लिहून. त्यानंतर सर्व प्रमुख कलाकारांनी त्यांचं डबिंग स्वतः केलं. म्हणजे मृणाल ठाकूरने तिचं केलं होतं आणि दुलकर सलमाननी स्वतःचे डबिंग केलं होतं. आणि पण त्याचं डबिंग चेन्नईमध्ये चालू होतं आणि एक दिवस दिग्दर्शक चेन्नईला दुलकरचं डबिंग होतं म्हणून तिथे गेले आणि मी मुंबईत होते. त्या दिवशी मृणालचं डबिंग होतं, इतर 1-2 कामं होती आणि रात्री 10 वाजता अचानक मला फ्लाईटचं तिकीट पाठवण्यात आलं की तू चेन्नईला ये, कारण फक्त लिहून देणं किंवा त्यांनी ऐकणं आणि ते बोलणं गरजेचं नाहीये, तर त्यातली इमोशन आणि मग बरोबर आहे चूक आहे प्रोनाऊन्सिएशन कसं आहे ह्या सगळ्यासाठी सतत व्हॉइस नोट्स वरती आपण 2 शहरांमध्ये काम नाही करू शकत. सो त्यानंतर मी 1.5 दिवस दुलकर सलमान बरोबर जाऊन तिथे त्याचं डबिंग मॉनिटर केलं. तिथे ऐन वेळेला संवाद काही चुकीचे वाटत असतील किंवा काही खटकत असतील, त्याला स्वतःला बोलताना खटकत होते, बोलताना काही वेळेला एका भाषेतनं दुसऱ्या भाषेत जेव्हा आपण काम करतो तेव्हा म्हणजे अनेक लोकांना मराठी भाषेत काम करताना नाही म्हणता येत. हिंदी भाषिक गायक असतात किंवा हिंदी भाषिक अभिनेते असतात, त्यांना जेव्हा आपण मराठीत काम करायला आणतो तेव्हा त्यांना नाही म्हणता येत. मग अशा काही गोष्टी असतात ज्या तेलुगू भाषिक किंवा मल्याळी भाषिक किंवा तमिळ भाषिक माणसाला हिंदीतल्या किंवा उर्दूतल्या नाही बोलता येत. मग त्याच्यासाठी पण मदत लागते त्यांना. सो ती एक थोडीशी छोटीशी मदत करायला मी चेन्नईला गेले आणि 1.5 दिवसात आम्ही त्याचं डबिंग संपवलं आणि 2 दिवसांनी सिनेमा रिलीज झाला. पण हे आम्हाला कळालं कधी, ज्यावेळेस तू एक इन्स्टाला एक छोटीशी पोस्ट टाकली त्याच्या खालच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्हाला कळालं की नेहाताईने हे लिहिलंय. तोपर्यंत आमच्यापर्यंत कुणापर्यंत ते पोहोचलंच नाही, कारण अनेक परत आता ह्याच्यामध्ये त्या सिनेमाचं हिंदी ज्या वेळेला तो थिएटरमध्ये आला त्यावेळेला त्यांनी असा काही मोठा इव्हेंट किंवा त्याचा रिलीज प्लॅन असा काही नव्हता. तो तमिळमध्ये ऑलरेडी तेलुगूमध्ये, तमिळमध्ये, मल्याळममध्ये या 3ही भाषांमध्ये डब ऑलरेडी झाला होता. तिथे ऑलरेडी त्यांनी खूप चांगला बिझनेस केला होता, सक्सेसफुल सिनेमा होता आणि मग त्यांनी ठरवलं की आपण आता हा हिंदीत आणू. त्यामुळे थिएटरला त्यांना ज्या वेळेला विंडो मिळाली 2-3 सिनेमांचं प्रदर्शन होण्याच्या मध्ये, त्याच्यात त्यांनी तो रिलीज केला आणि त्याच्यात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. पण परत मी सांगते, आता गंमत कशी असते, ज्या वेळेला तो सिनेमा डिस्नी हॉटस्टारवरती रिलीज झाला त्यावेळेला इंटरेस्टिंग दिसते म्हणून अनेक मराठी हिंदी इंडस्ट्रीतल्या लोकांनीही ती फिल्म पाहिली. मग टायटल क्रेडिट्स मध्ये त्यांना माझं नाव दिसलं. मग त्यांनी खूप लोकांनी मला फोन, अरे तू लिहिलंस, म्हणजे रेग्युलर ओळखीतली मित्रमंडळी, त्यांनाही कुणाला माहित नव्हतं, कारण त्याचा असं काही गाजावाजा झालाच नव्हता. पण मला ही आवर्जून नमूद करावं असं वाटेल की ज्या वेळेला लोकांना कळलं त्यांनी ते अप्रिशिएट करायलाही मागे पुढे नाही बघितलं. म्हणजे खूप मोठ्या पोस्टवरती आता माझे पुण्यातले नाटक करणारे मित्रमैत्रिणी आहेत, मोठे दिग्दर्शक आहेत,
पण ते सगळ्यांनी पर्सनली मेसेज करून फोन करून हम्म. अरे यार तू लिहिलंयस, खूप चांगलं वाटतंय तू लिहिलंयस, त्यानंतर माझ्याबरोबर जरा ह्या एका गोष्टीवरती काम करशील का, आपण जरा हे करूयात का, असं करत करत जॅम करत करत आम्ही त्याच्यानंतर मी खूप लोकांच्या नव्याने संपर्कात आले. एक माझ्या क्रेडिबिलिटीवरती शिक्का बसल्यासारखं झालं की ही लिहू शकते, ही हो. खरंच लिहू शकते हम्म. आणि चांगले संवाद लिहू शकते. आणि त्यानंतर एक वेगळाच बघण्याचा दृष्टिकोन झाला लोकांचा. हम्म. म्हणजे नाहीतर तोपर्यंत सगळी ऍक्ट्रेस आहे, चांगली ऍक्ट्रेस आहे, त्यानंतर आपण म्हणूया की ओके बिग बॉस मध्ये शी डिड गुड, हम्म. कॅरेक्टर म्हणूनही मी आवडले, हम्म. माणूस म्हणूनही लोकांना आवडले. आता त्याच्यानंतर मी जे लिहिते तेही इंटरेस्टिंग वाटतंय, हे पण मला त्याच्यानंतर अप्रिसिएशन मिळालं. सो तेही खूप महत्वाचं आहे. म्हणून मी म्हणलं ना की काही वेळेला तुम्हाला जी लोक महत्वाची आहेत त्यांना कळणं, हम्म. किंवा ज्यांना कळण्याची गरज आहे त्यांना ते कळणं गरजेचं असतं आणि त्याच्यातनं अनेक गोष्टी पुढे येतात. त्यामुळे क्रेडिटपेक्षाही मला असं वाटतं तुम्ही जे काम करताय हम्म. ते ज्या लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे त्या हम्म. लोकांपर्यंत पोचणं खूप महत्वाचं असतं. कारण त्यातून नवीन काम जनरेट होतं, हम्म. त्यातून तुमची क्रेडिबिलिटी वाढते, त्यातून तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, हा. त्यातून तुम्हाला येणाऱ्या संधी वाढतात. तसंच मी टेलिव्हिजनवर सुद्धा म्हणलं तसं मी एक मालिका करत होते, त्याच्यातलं काम आवडलं म्हणून दुसरी मालिका आली, त्याच्यातलं काम आवडलं म्हणून तिसरी मालिका आली. तसंच मग हे लिखाणाचं काम जे मी केलं ते आवडल्यामुळे मग पुढे अजून काही लिहायचंय आणि अनेक काही गोष्टी करायच्यात ह्याच्याविषयी विचारणा झाली त्यानंतर. सो सीताराममचं शेवटचं गाणं ही मी लिहिलेलं आहे, शेवटचं क्लायमॅक्सचं जे गाणं आहे ते. आणि त्याचा जो म्युझिक डिरेक्टर आहे विशाल चंद्रशेखर, सो त्याच्याबरोबर आम्ही एकत्र एकमेकांशी बोलून आणि असं सगळं ते काम झालं. तर त्यांनी त्याच्यानंतर एक गाणं कंपोज केलंय जे आता सोनीने अक्वायर केलंय, जे कदाचित पुढच्या आठवड्यात येईल. ओके. सो तेही काश्मीरवरती एक गाणं आहे जे 4 भाषांमध्ये आहे, हम्म. तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी. तर तेही हिंदी गाणं त्याच्याबरोबर मी लिहिलं. सो मला असं वाटतं की ही क्रिएटिव्ह असोसिएशन सगळी ऑनगोईंग होत राहतात. पण एवढं सगळं लिहितीयेस, हा. मग आता लिहायचंय की अभिनय करायचा? मला की सगळं दोन्ही? करायचंय, मला सगळं करायचंय. At a मला time. नाही, मला ज्या वेळेला ज्या गोष्टीमध्ये एक्साइटमेंट वाटेल ते हा. सगळं करायचं. म्हणजे मला लिहायचंय, मला अभिनयही करायचंय, मला हा. फिरायलाही जायचंय, मला इथे बसून तुमच्याशी गप्पाही गप्पाही मारायच्या आहेत. ज्या गोष्टीमध्ये त्या क्षणी मला आनंद मिळेल ते मला सगळं करायचं. आता आम्हाला सगळ्यांना माहिती होतं इतकं छान अभिनय करतेस, लेखन तू केलेस इतकं छान छान, अजूनही करतेस. पण मध्यंतरी तू एकांकिकांचं परीक्षण पण करत होतीस. हो. पण काय वाटतं तुला या सगळ्या नवीन पोरांना काम करताना बघून, लिहिताना बघून, त्यांचं मांडताना बघून? एनर्जी दिसताय काय? एनर्जी. थांब जरा. मला कॉफी लागलेली आहे प्रश्नाचं मी उत्तर पण द्यायला. येतो. या वाक्यावरती कॉफी घेतली. कारण खरं तर म्हणजे खूप काहीतरी वाटतंय. खूप वाटतंय आणि काहीच वाटत नाही, असं दोन्ही आहे. नाही, मी खरं सांगू का, हम्म. मी मागच्या गेल्या 1-2-3 महिन्यातच मी 2 स्पर्धांचं परीक्षण केलं. दोन्ही स्पर्धांमध्ये मी प्राथमिक फेरीला परीक्षक म्हणून होते. आणि मला खूप बरं वाटलं की त्यांनी मला लायक समजलं परीक्षक म्हणून. कारण दोन्ही संस्था जवळच्या आहेत. एक सकाळ करंडक होती आणि एक थिएटर अकॅडमी, ज्यांची थिएटर अकॅडमीनी केलेली नाटकं बघून आपण मोठे झालोय सगळे. पैगंबर वे असेल किंवा त्याच्या आधी महानिर्वाण असेल, घाशीराम कोतवाल असेल, ह्या सगळ्या खूप चांगल्या नाटकांशी संबंधित असलेल्या ह्या दोन्ही संस्था आहेत. आणि जवळजवळ 44 ते 45 एकांकिका मी बघितल्या. आणि पहिल्या स्पर्धेमध्ये आम्हाला 10 एकांकिका काढायच्या होत्या अंतिम फेरीला जाण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये काही संगीत एकांकिका होत्या, काही गद्य एकांकिका. आणि दुसऱ्या फेरीमध्ये आम्हाला 22 पैकी 5 एकांकिका काढायच्या होत्या. तर मी म्हणेन जो आकडा आम्हाला दिला होता 5 आणि 10, तेवढ्या एकांकिका अंतिम फेरीला पाठवणं हे खूप अवघड होतं. आणि उलट्या अर्थी नाही की इतक्या चांगल्या होत्या की आम्हाला नक्की काय निवडावं कळत नाही. तर असं होतं की काय पाठवायचं ह्यातलं पुढे आता. म्हणजे एखादी दुसरी एकांकिका चांगली होती, आउटस्टँडिंग होती. संगीत एकांकिका फॉर अ चेंज सगळ्या चांगल्या होत्या, त्यामुळे त्या 4ही संगीत एकांकिका पुढच्या फेरीला गेल्या. पण गद्य एकांकिका आत्ताच्या मुलांनी लिहिलेल्या सकाळ करंडक मध्ये इट वॉज मॅन्डेट की या वर्षातली एकांकिका हवी. म्हणजे गेल्या संपूर्ण वर्षात इतर कुठेही कुठल्याही स्पर्धेला न झालेली नवीन एकांकिका तुम्ही सकाळ करंडकला करा.
त्यातूनही मुलांनी लूपहोल शोधला होता की ओके गेल्या वर्षात झालेली नाही चालणार, मग त्याच्या मागच्या वर्षीची आम्ही करतो, ज्याला बक्षिसं मिळालेली होती आणि जी चांगली एकांकिका होती. आणि दुर्दैवाने त्याच एकांकिका याही वर्षी अंतिम फेरीला आम्हाला पाठवाव्या लागल्या, कारण नवीन ज्या एकांकिका आलेल्या होत्या त्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत आत्ता, असं मला वाटतंय. म्हणजे मी अत्यंत परखडपणे आणि स्पष्टपणे सांगू शकते की एकतर मुळात आपण काहीतरी उदास, गंभीर, थोडंसं व्हायलंट किंवा आपण काय म्हणूया की काहीतरी असं एक गिमिक वापरून असं एक अचानक काहीतरी दडपण आणू शकलो समोरच्या प्रेक्षकांवर तरच आपली एकांकिका चांगली होईल आणि त्याला बक्षीस मिळेल, असा एक गैरसमज आहे लोकांचा. अंगावर आली पाहिजे एकांकिका आणि तरच परीक्षकांना ती आवडेल आणि आपण म्हणतोय ते समोरच्या प्रेक्षकांना पटेल असं एकतर लोकांना वाटतं, जे अत्यंत चुकीचं आहे. अत्यंत हलकी फुलकी छान एकांकिका सुद्धा तुमच्या मनाला स्पर्शून जाऊ शकते. आणि तशा एकांकिका मी माझ्या कॉलेजच्या काळात बघितल्या आहेत. म्हणजे सायकल सारखी एकांकिका होती जी निपुणनी बसवली होती आणि अमेय आणि निपुण त्याच्यात काम आहे. दळण सारखी एकांकिका आहे. लूज कंट्रोल सारखा एक दीर्घांक हेमंत ढोमे, अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी करायचे. इतके सिंपल विषय होते, इतकं सिंपल म्हणणं होतं, त्यांच्या वयाचं म्हणणं ते मांडण्याचा प्रयत्न करत होते, त्यांच्या वयाला समजणाऱ्या गोष्टी ते नाटकांमधनं अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की ते खूप जास्ती रिलेटेबल वाटायचं त्या काळात. म्हणजे मी माझ्या कॉलेज जीवनामध्ये किंवा त्याच्या आधी शाळेत असताना जी नाटकं बघितली आहेत, ज्या एकांकिका बघितल्या, त्या आत्तापेक्षा खूप जास्ती प्रगल्भ आणि खूप जास्ती रेलेव्हंट होत्या आत्ताच्या काळाशी सुद्धा, असं मला वाटतं. आत्ता सुद्धा पहिल्या स्पर्धेला 20 वर्षापूर्वी लिहिली गेलेली आणि केली गेलेली एक एकांकिका एका संघाने केली होती, ज्याचा आता रेलेव्हन्सच नाहीये, ज्याच्याशी मी रिलेटच नाही करू शकत. मी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या 2 मुली असू देत किंवा शेजारी राहणारी 2 मुलं असू देत, पण तुम्ही जेव्हा एकांकिका करायचा प्रयत्न करता तेव्हा मग ऍटलिस्ट ती एकांकिका 1980 मध्ये प्लेस तरी करा, 2000 सालात प्लेस तरी करा. 2023 मध्ये तुम्ही ती एकांकिका करताय, तुमचं नेपथ्य 2023चं लावताय, पण तुमचा विचार 2020 मधला किंवा खरं तर 1990 मधलाच आहे. मग त्याची सांगड नाही घालतायत, मग तो मेळ नाही बसत. आणि आत्ता ना प्रचंड कॅज्युअली या सगळ्या गोष्टींकडे बघितलं जाते असं मला वाटतं. कारण अभिनेत्यांच्या बाबतीत मला असं वाटतं की आपण 30 सेकंद अभिनय करतो म्हणजे आपल्याला 3 तास नाटकात अभिनय करता येईल असं लोकांना वाटायला लागलेलं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मुळात नाटक करण्यासाठी किंवा सिनेमा करण्यासाठी किंवा कुठल्याही माध्यमामध्ये, म्हणजे करमणूक माध्यमामध्ये किंवा परफॉर्मिंग आर्ट्स ह्या म्हणजे नाटक किंवा अभिनय किंवा दिग्दर्शन ह्या भागात मी म्हणते, कारण शास्त्रीय नृत्याचं शिक्षण तुम्हाला 10 वर्ष घेतल्याशिवाय तुम्हाला अरंगेत्रम करताच येत नाही, तुम्हाला स्टेजवर जाताच येत नाही. पण मला 4 वाक्य नीट बोलता आली आणि एका तासात मी ती 4 वाक्य चांगल्या पद्धतीने ऑडिशन माझ्या मोबाईलवरती शूट केली, किंवा मी 30 सेकंदाचं एक रील केलं किंवा मी 60 सेकंदांचं एक रील माझ्या मोबाईलवरती शूट केलं आणि त्याला काही व्ह्यूज आले की मी स्टेजवरती जाऊन काम करू शकतो किंवा मी कॅमेरासमोर उत्तम काम करू शकतो, असा कॉन्फिडन्स लोकांना येतो. आणि जो अत्यंत मारक आहे त्यांच्या स्वतःसाठी. म्हणजे जी लोक गेली अनेक वर्ष काम करतायत, अनेक अभिनेते आहेत जे स्वतः जाऊन तंत्रशुद्ध शिक्षण घेत आहेत अभिनयाचं, त्यांची मेहनत, त्यांनी इतकी वर्ष जे काही काम केले त्यानंतर कुठेतरी जाऊन जेव्हा ते काम करतात तेव्हा ते आपल्याला आवडतं, मनाला भिडतं. इरफान खान सारखा अभिनेता असेल, इव्हन मी म्हणते रणवीर सिंग सारखा अभिनेता असेल. इरफान खान पण असं होतं की अरे कल्टवाल्या लोकांना इरफान खान आवडतो किंवा तसा म्हणजे काय पॅरलल फिल्म्स करणार आहे किंवा तुम्हाला ते तुमची चॉईस वेगळी आहे. इरफान खान आवडत असेल तर तुमची चॉईस एक वेगळी असते आणि रणवीर सिंग मला दोघंही आवडतात. कारण रणवीर सिंगही तेवढीच मेहनत घेतो स्वतःच्या कॅरेक्टरवरती, तो स्वतःच्या शरीरावर मेहनत घेतो, तो स्वतःच्या कॅरेक्टरवर मेहनत घेतो. पद्मावत सारखा सिनेमा करताना त्याच्याच इंटरव्ह्यूज मध्ये मी ऐकलंय की 1.5-2 महिने त्यांनी बंद करून घेतलं होतं स्वतःला एका खोलीत. हे तो काम करत होता कॅरेक्टरवरती स्वतःच्या. आपल्याला दिसतं की आलिया आणि दीपिका असे एवढाले ड्रेसेस आणि खूप भारी भारी मेकअप करून, पण त्या ज्या वेळेला त्याची रिहर्सल करतात 4-4 दिवस 60-60 किलोचे घागरे घालून त्या त्याची रिहर्सल करतात, हे कष्ट आपण बघत नाही त्याच्या मागचं.
हो. आपल्याला काय वाटतं की आलियाने पांढरी साडी नेसली होती गंगूबाई मध्ये आणि हा. तिच्या त्या गाण्यावरती मी सेम पांढरी साडी नेसून एक 30 सेकंदांचं रील केलं, मी झाले आलिया, आय एम ॲज गुड ॲज हर. असं नाहीये. कशा पद्धतीचा तिने कॅज्युअल हा आणि मी हाच कॅज्युअल हा. अप्रोच की मला येतंय, येतंय. मला काही शिकायची गरज नाहीये, हम्म. मला काही कोणाचं ऐकायची गरज नाहीये, मला येतंय आणि मी करतोय ते उत्तम आहे. हा रियालिटी चेक द्यायला कदाचित त्यांच्या समोर तसे मार्गदर्शक नाहीये की बाबा थांब, ऐक, जरा विचार कर. मग साधी गोष्ट आहे, नाटकांमध्ये मला जाणवलं माझे संवाद पाठ आहेत. आपण आता बोलतोय एकमेकांशी, Yes. तुम्ही माझं ऐकताय, त्याच्यावरनं तुम्हाला सुचेल तो प्रश्न मला विचारताय, तुम्ही मला प्रश्न विचारताय, त्याच्यानंतर मी तुम्हाला उत्तर देते. Yes. हे आपण काही पाठ Give and नाही take. केलेलं. हा. हेच जर आपण पाठांतर करून जर केलं असतं आणि तू बोलतोयस माझ्याशी काहीतरी, समजा काही बोल आत्ता माझ्याशी, काही बोल, काही कुठलं वाक्य बोल, कुठलं तरी तू नाटकातलं वाक्य बोल, कुठलं तरी असं एक फिल्मी डायलॉग म्हण, काही म्हण ना, कोणी म्हणा. वो जो लड़की थी ना वो बगल में, वो जो इतनी सुंदर दिख रही थी ना, तेरी आंखों की, अगं माझ्याकडे बघ. नाही पण मला काय वाटतंय, मी जे पाठ केलेलं आहे तेच मी बोलणार आहे ह्याच्यानंतर, कारण मी संवाद पाठ केलाय. अगं पण मग मला रिॲक्शन कोण देणार आहे? एक्झॅक्टली, कारण मी तुझं ऐकतच नाहीये. दोन कलाकार जेव्हा एकमेकांबरोबर काम करतात, आपण कायम सर्व आतापर्यंतच्या सर्व ऍक्टिंग गुरुजनी, अनेक अभिनेत्यांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की ऍक्टिंग इज रिॲक्टिंग. तुम्ही समोरच्या माणसाचं वाक्य ऐका आणि त्यावरती भले तुमचे संवाद पाठ केलेले असू देत, पण ऍटलीस्ट वाटू दे की तो संवाद चाललाय, म्हणून त्याला संवाद असं म्हणतात, म्हणून त्याला डायलॉग असं म्हणतात, त्याला लाईन्स नाही म्हणत. लाईन्स म्हणायचं एक नवीन फॅड आलंय की लाईन्स हो गए आपके करते, डायलॉग पाठ झाले का, संवाद पाठ झाले का, मी जरा लाईन्स करून येतो. नाही, त्या लाईन्स नाहीये, कारण तुझ्या पाठांतरावरती सीन चांगला नाही होणार. समोरच्या व्यक्तीने जर तुला त्या पद्धतीने रिॲक्ट केलं तर तो सीन चांगला होणार. मला खूप खूप उदाहरणं आहेत माझ्यासमोर अशी. मी अनेक चांगल्या अभिनेत्यांबरोबर कामं केली आहेत. कारण सेक्रेड गेम्स मध्ये ज्या वेळेला काटेकर मरतो आणि काटेकरची बायको सरताज सिंगला जाब विचारते त्या गोष्टीचा, तर मला त्यावेळेला विक्रमादित्य मोटवानींनी असं सांगितलं होतं की प्लीज रडू नकोस, दुसरं काही कर. मी म्हणलं ओके. मी विचार केला की मी काय करू शकते की बाबा माझ्या बरोबर अत्यंत इंटिमेट मोमेंट मध्ये असताना सुद्धा जर माझा नवरा याचा फोन आल्यानंतर निघून जात असेल तर मी ह्यालाच विचारू शकते, मदत ह्याच्याचकडे मागू शकते. माझी दुसऱ्या कोणाशी ओळखच नाहीये पोलिसात, किंवा मी वरिष्ठांकडे जाऊन याच्या मृत्यूबद्दल काही विचारूच शकत नाही. सो जाब विचारायचे तरी ह्यालाच, मदत मागायची तरी ह्याच्याचकडे, आणि हा त्याच्याच बरोबर गेला होता. सो त्याची जबाबदारी होती ना. म्हणून मग माझ्या हातनं ही वाक्य आली की तुमच्या बरोबर गेला होता तेव्हा 2 पायावर चालत गेला होता ना, मग आता काय झालं, घरी माझे प्रश्न काय आहेत, माझ्या घरी 2 पोरं आहेत, मी त्यांना काय सांगू. हे त्या कॉन्स्टेबलच्या बायकोचे प्रश्न आहेत ना, तेच ती विचारणार ना. ती त्याला म्हणणार का तुम्हारी वजह से मेरे पती का खून हुआ वगैरे, आणि धरून त्याला, आणि हे अत्यंत ऑब्व्हियस आहे की पोकर फेसनी जायचं आणि थोबाडीत मारायची, हे खूप ऑब्व्हियस होतं. म्हणून मी फक्त एवढंच म्हणलं की तुमचा फोन आल्यावर कितीही गाढ झोपला असेल तरी उठतो तो, त्याला फोन करा आणि उठवा. आता हा संवाद ऐकल्यानंतर समोर एकतर सैफ अली खानच्या स्ट्रेचरच्या स्टार अभिनेत्याला काहीही गरज नव्हती माझ्या टेकला ओएसला खांदा दाखवून उभं राहायची. त्याचा डमी किंवा त्याचा बॉडी डबल उभा राहू शकला असता, पण ती व्यक्ती स्वतः उभी होती. कारण त्याला हे कळतं की जर तो उभा राहिला तर माझ्या त्याच्याकडे येण्याच्या आणि बोलण्याच्या डायलॉग्स मध्ये जी ग्रॅव्हिटी असेल ती डमी बरोबरच्या वाक्यांमध्ये नसणार आहे, आणि ती ग्रॅव्हिटी हवी आहे. हे दिग्दर्शकांनी त्याला सांगितल्यानंतर तो तिथे उभा होता, आणि त्यालाही पटत होतं. कारण मला दिग्दर्शकांनी असं सांगितलं, तुला त्याला थोबडं व्हायचं तो थोबडं, तुला त्याचे कपडे फाडायचे फाड, तू त्याच्याबरोबर काहीही करू शकतेस, उसके मुंह पे थूकना है तो थूक दे. इतकं फ्रीडम होतं मला त्या सीनला, जे मला हवंय ते मी करू शकत होते. पण पुन्हा एकदा सरताज सिंगची जी डिग्निटी काटेकरच्या मनात आहे ती फायनली त्याच्या बायकोनीच जपली पाहिजे. कारण त्याच्या लेगसी जी काही असते ती उरलेलीच माणसं जपतात. आपण आतापर्यंत जे काही आपल्या माणसांनी कमवलेलं असतं ते. सो तो सर आहे, माझ्या नवऱ्याला रिस्पेक्ट होता त्याच्याविषयी. मी त्याला प्रायव्हेट मध्ये किती शिव्या दिल्या तरी मला त्याला रिस्पेक्टच द्यायला लागणार, कारण मला दुसरा कोणी आधार नाहीये. त्या व्यक्तीने सीन झाला, त्याच्यानंतर मी खाली बसले, त्याच्यानंतर
मला हाताला धरून उठवलं, खुर्ची मागवली, पाणी दिलं, कारण खूप रडारड आणि हे सगळं. आणि त्यानंतर मला शांतपणे असं विचारलं की मॅम इफ यू डोंट माइंड आप मुझे प्लीज बताएंगी की आपने भी मराठी में क्या क्या बोला, सो अकॉर्डिंगली आय विल बी एबल टू रिॲक्ट. सैफ अली खान. सैफ अली. त्याच्या ओएसला. आणि ज्या वेळेला मी त्याला सांगितलं की मी असं म्हणाले की आप जब फोन करते हो तो कितनी भी गहरी नींद में वो हो, वो उठ के आपके पास चला जाता है फोन उठा के, तो आप उसको उठाइए. आणि पार्डन माय वर्ड्स, पण त्याच्यानंतर सैफ असं म्हणाला, ये मेरे को मरे हुए आदमी को उठाने के लिए बोल रही है और मैं क्या पागल की तरह रिॲक्ट कर रहा हूँ. म्हणजे त्यांनी ती मुळात नाही तर त्याला काय पडली, मी काय बोलते, त्याला त्याचं दुःख रिॲक्ट करायचंय, त्याचा क्लोज लागेल त्याच्यात, त्याचं दुःख दाखवायचं आणि निघून जायचं तिकडनं, कारण त्यालाही वाईट वाटतंय काटेगरमीला. पण समोरची व्यक्ती काय बोलतीये, तिच्या कुठल्या वाक्याला आपल्या डोळ्यातही पाणी येणार आहे, कुठल्या पॉइंटला मी तिला हात लावायला जाऊ, याच्यासाठी ती काय बोलतीये हेही गरजेचं आहे ना. सो ऐकणं, लिसनिंग हे झिरो आहे आजकालच्या लोकांमध्ये. मला कारण परत तेच आहे, कारण एक माझ्या समोर मोबाईल आहे आणि तो माझा ऐकतोय. व्यक्तीची गरजच नाहीये मला समोर असायची. को ऍक्टर पेक्षाही कुठल्याच दुसऱ्या व्यक्तीची माझ्या समोर असायची मला गरज नाहीये. हे झालं अभिनयाचं. विषयांबाबतीत काय वाटलं, एकांकिकेचे विषय कसे होते? परत मी म्हणलं तसं खूप जास्ती इररेलेव्हंट होते. मी आता तुम्हाला स्वतःचं म्हणणं काही मांडायचंच नाही. का 2-4च एकांकिका, अक्षरशः हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या एकांकिका होत्या, ज्याच्यामध्ये कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांनी त्यांचे विषय मांडले होते, त्यांचं कन्फ्युजन मांडलं होतं. म्हणजे एक होतं नाटक, त्याच्यामध्ये ते इझम्स विषयी खूप चर्चा, म्हणजे आत्ता आपण कुठल्या ह्या कॅफेमध्ये बसलोय किंवा कुठल्या नाक्यावर गेलो मुंबईतल्या, तर तिथे ज्या पद्धतीची राजकारणाविषयी किंवा नक्की कुठल्या बाजूला आपला कल आहे, उजव्या डाव्या समोर सरळ काय जे काही, तर त्याच्याविषयीची चर्चा एका नाटकात होती, जे एक अत्यंत इंटरेस्टिंग नाटक होतं. ते लिहिलंही चांगलं होतं. पण म्हणजे आत्ताही निर्भया आणि अर्थात खूप महत्वाचे विषय आहेत. मी असं नाही म्हणते की हे विषय आता रेलेव्हंट नाहीयेत, पण त्याची मांडणी नक्की म्हणायचंय काय. म्हणजे एका नाटकाविषयी मला सांगायला आवडेल. ते नाटक फायनलला आम्ही पाठवलं नाही. त्या नाटकाच्या बाबतीत ऍक्च्युली परीक्षकांमध्ये थोडी दुमत झालं होतं की मी आणि अजून एक स्त्री परीक्षिका होत्या आणि आम्ही दोघी जणी असं म्हणत होतो की हे नाटक पुढे नाही पाठवायचं, कारण या नाटकात चुकीचा मेसेज जातो. आणि एक पुरुष परीक्षक होते, त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, पण त्यांचं प्रेझेंटेशन चांगलं होतं, त्यांनी सेट खूप चांगला लावला होता, वाक्य पाठ होती त्यांची आणि ते कामही बरं करत होते, म्हणजे प्रयोग म्हणून स्लीक होता म्हणून ते पुढे जावं. पण मला तेच वाटतं की फिल्म म्हणून उत्तम असली तरी त्या फिल्म मधला जर संदेश दिला जाणारा चुकीचा असेल तर तीही गोष्ट क्रिटिसाइज होते. म्हणजे कबीर खान चांगली फिल्म आहे, कबीर सिंग चांगली फिल्म आहे, पण अनेक लोकांनी त्याला क्रिटिसाइज केलं की ते अत्यंत शॉव्हिनिस्टिक फिल्म आहे, तो तिला थोबाडीत मारतो तरी ती काही म्हणत नाही, आणि असं कोणी असतं का, आणि दिस गाय इज अ रेड फ्लॅग, आणि हाऊ कॅन अ वुमन टेक, हे होतं. कारण काही लोकांना असं वाटलं की हा चुकीचा मेसेज आहे. एखाद्या मुलांनी एखाद्या मुलीवरती रस्त्यात हात उचलणं हा चुकीचा मेसेज या फिल्म मधनं जातो आणि ते तिने सहन करणं. कारण अशा पद्धतीच्या अनेक मुली आपल्या आजूबाजूला असू शकतात की ज्यांना त्याचा त्रास होतो. सो चुकीचा मेसेज जात असेल तर चांगली फिल्मही वाईट ठरू शकते. तर एक नाटक होतं, मुळात त्यांनी मला असं विचारलं की आमचं नाटक पुढे का नाही गेलं. म्हणलं मला तुम्हाला 3 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न म्हणजे ह्या नाटकातल्या पात्रांची वय काय. दुसरा प्रश्न म्हणजे हे नाटक कुठे घडतं, म्हणजे कुठल्या शहरात, कुठल्या गावात, कुठल्या भागात घडतं आणि कुठल्या काळात घडतं. ह्या 3 प्रश्नांचं मला उत्तर द्या, त्यानंतर मी तुम्हाला सांगते की तुमचं नाटक पुढे का नाही. नाटकाचा मुख्य मुद्दा असा होता की लग्नाच्या पहिल्या रात्री एक नवरा बायको एकमेकांच्या समोर येतात आणि नवरा गृहीत धरून असतो की आपली बायको व्हर्जिन आहे आणि बायको सांगते की मी व्हर्जिन नाहीये. आणि त्यानंतर अख्खं नाटक असं घडतं की तो नवरा तिला म्हणत असतो की तू माझी माफी माग, कारण तू व्हर्जिन नाहीयेस. आता माझा प्रश्न विचारण्यामागचं कारण, हे नाटक 2000 सालामध्ये जरी घडत असतं, 2003 सालामध्ये जरी घडत असतं, 1990 मध्ये जरी घडत असतं, 90च्या दशकात 80च्या दशकात जरी घडत असतं, तरीही हे मी मान्य करू शकले असते. आणि मग त्याच्यावरती जी काही काउंटर आर्ग्युमेंट्स येतात ती मी ऐकली असते. त्या पात्रांची वय
जर 17-18 असती आत्ताच्या काळात सुद्धा, हम्म. आणि 18 वर्षी लग्न केले, पळून जाऊन लग्न केले समजा, आणि त्याला लक्षात आलं की अरे virgin आहे, Virgin. तरीही मी एका पॉइंट नंतर मान्य केलं असतं की त्यांची वय लहान आहेत, त्यामुळे ह्या गोष्टींवरनं भांडण. हम्म. आणि आत्ता सुद्धा या काळात सुद्धा 25-27 वय असताना सुद्धा 2023 मध्ये सुद्धा हे नाटक जर समजा मराठवाड्यातल्या एखाद्या गावात घडतंय, हम्म. जिकडे एवढा अवेअरनेस अजून या सगळ्या गोष्टींविषयी नाहीये, किंवा अनेक गोष्टी टॅबू मानल्या जातात अजूनही, हा. कुठल्याही 2 टायर 3 टायर सिटीज मध्ये किंवा 2 टायर 3 टायर विलेजेस मध्ये हे नाटक घडतंय, तरीही मी मान्य केलं असतं. पण मला उत्तरं जी मिळाली ती अशी होती की पात्रांची वय काय, तर आत्ता ते आहेत त्याच वयाची, म्हणजे काय 24-25. हम्म. बरं. नाटक कुठे घडतं, कुठल्या भागात घडतं, पुण्यात पुण्यात, मुंबईत. घडतं, धरून चालू आपण हम्म. शहरात म्हणजे हा. म्हटलं धरून चालू. हम्म. हा. आणि कुठल्या काळात घडतं, हे आत्ताच, म्हणजे आत्ताच आपल्या आजूबाजूलाच, म्हणजे 2023 साल पकड. 2023 मध्ये टिंडर, ग्राइंडर, बंबल हे सगळं असण्याच्या काळात पुण्यात एक 27 वर्षीय मुलगा त्याच्या 25 वर्षीय बायकोला हे विचारेल का, किंवा हे म्हणेल का की बाबा तू व्हर्जिन नाही आहेस तर मला सॉरी म्हण. पाऊच नाही. तर हे तुम्ही हम्म. अर्थात ह्या Yes. जनरेशनची मुलं, हे हम्म. तुम्हाला तरी पटतं का की हे असं होऊ शकतं? नाही. तर म्हणलं मला नाही पटत, हे त्या मुलीच्यासाठी हे अन्यायकारक आहे, चुकीचा मेसेज आहे. हम्म. कोण काय पद्धतीने त्यांची नाती जपतं हा अत्यंत पर्सनल मॅटर असतो, आणि हा. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या माणसाबरोबर तुमचं आयुष्य घालवायचं ठरवता त्यावेळेला या सगळ्या गोष्टींविषयी स्पष्टपणे बोललं गेलं पाहिजे, किंवा ऍटलिस्ट मग हे तरी ठरवलं गेलं पाहिजे की आपण या गोष्टींविषयी बोलूया नको. आय डू नॉट केअर व्हॉट वॉज युअर पास्ट, आय डू नॉट केअर व्हॉट वॉज युअर पास्ट, आणि लेट स्टार्ट फ्रेश. New. हम्म. हा. आणि मग आपण नव्याने सगळ्या गोष्टी एकमेकांबरोबर एक्सप्लोर करू. ही जर आत्ताची साधारण सिच्युएशन आहे, आपल्या आहे. आसपासचे हम्म. सगळे लोक जे नवीन हम्म. माझ्यापेक्षा लहान मित्रमैत्रिणी लग्न करतायत, ते सगळेजण ह्याच प्रिमाइस वरती आपलं नातं बनवायचा प्रयत्न करतायत ना. मग अशा पद्धतीचं नाटक मी 2023 मध्ये रेलेव्हंट कसं मानायचं? हम्म. ठीक आहे, चल मी माझं म्हणणं की चल तरुण पिढीला रेलेव्हंट वाटणारा हा विषय, ओके, पण मग त्याची पार्श्वभूमी बदला. हम्म. तुम्हाला हे म्हणायचंय ना, म्हणजे तुम्हाला हे दाखवायचंय की एखाद्या मुलाला आपली बायको व्हर्जिन नाही ह्याच्याविषयी प्रॉब्लेम असू शकतो, ओके, आय अंडरस्टँड. त्याची काउंटर आर्ग्युमेंट्स बदलायला पाहिजे. ती हम्म. मुलगी काय म्हणते हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये, त्या मुलीने त्याला किंवा आधी ऍटलीस्ट यांची चर्चा सांगायला झाली पाहिजे. का ते दाखवायला पाहिजे. किंवा की खेड्यात मुलगी साधारण असा ऍटिट्यूड होता की ओके व्हॉट एव्हर आय डू इज राईट, तीही बरोबर नाहीये. हम्म. हा. म्हणजे जरी मी मुलीच्या बाजूनी बोलत असेल तरी मी जे मी गिरे तो भी टांग उपर नसतंच ना कधीच. हम्म. ऍटिट्यूडच त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा होता, किंवा काहीतरी वेगळा होता जो मला कळलं नाही असं आपण म्हणूया. कारण तेही आजकाल वाटतं अनेकांना नाटक करणारा की परीक्षकांना कळलं नाही ना की मग आपल्याला बक्षीस मिळेल. हा. एकतर परीक्षक मूर्ख नसतात, ते काहीतरी करून करूनच आलेले आले. असतात तिथे. आणि अगदी माझं म्हणणं, चल मी अत्यंत निर्बुद्ध प्रेक्षक आहे हम्म. आणि मी प्रेक्षक म्हणून तुझं नाटक बघते, मला काहीतरी तर दे त्या नाटकात ना. हम्म. मी माझ्या खिशातले पैसे घालून आली की आली. नाही तुझं नाटक हम्म. बघायला? हम्म. मी 100 रुपयाचं भले 50 रुपयाचं तिकीट काढून तुझं नाटक बघायला आली, पण मी माझ्या इतर कुठल्या तरी खर्चांमधनं 50 रुपये बाजूला काढून तुझं नाटक, तुझा तासभर. सिनेमा हम्म. बघायला आलेली आहे. किंवा मी माझ्या महिन्याच्या खर्चात एका स्पेसिफिक OTTचं आपल्याला सबस्क्रिप्शन घ्यायचं हे मॅनेज केलंय, वर्षाच्या खर्चात ते मॅनेज केलंय, आणि मग मी त्या OTT वरचे कार्यक्रम बघतो आहे. तर ऑफकोर्स यू आर आन्सरेबल टू द ऑडियन्स. हम्म. आणि माझं म्हणणं, म्हणून मला वाटतं ते मी मांडायचंच नाही का, मीच हे म्हणतीये आधीच्या प्रश्नांमध्ये की मला जे रेलेव्हंट वाटतंय ते मला बोलायचंय, मला जे मांडावंसं वाटतंय ते मला मांडायचंय, पण म्हणून ते फक्त वृक्ष आणि न बघावंसं वाटणारच असावं हा. हम्म. असं नाही वाटत मला. हम्म. मग जर मला मांडायचंय तर ते अत्यंत आकर्षक पद्धतीने लोकांना कळेल या पद्धतीने मांडायला पाहिजे. म्हणजे रॉकी और राणी सारखा सिनेमा फॉर दॅट मॅटर, एक खूप चांगला विषय त्याच्यात मांडला गेलेला आहे की अत्यंत अभ्यासू, एक अत्यंत प्रोग्रेसिव्ह थिंकिंग फॅमिली आहे, हा. आणि एक व्यक्ती आहे जी रिग्रेसिव्ह अपब्रिंगिंग मधनं येते, आणि तो नव्याने ह्या सगळ्या गोष्टींना सामोरा जातो आहे. आणि मग इव्हन प्रोग्रेसिव्ह असणाऱ्या त्या मुलीचं सुद्धा एका पॉइंट नंतर इगो Ego. जेव्हा मध्ये यायला लागतो त्यावेळेला त्या गोष्टींना, प्रेमासाठी ती स्वतःच्या इगोला मुरड घालते, आणि हा
स्वतःचं रिग्रेसिव्ह असणं बदलतो. तर हे खूप चांगला मेसेज आहे, पण अत्यंत एंटरटेनिंग पद्धतीने दिलाय तो. मला त्याच्यात काही चुकीचं किंवा अवघं नाही वाटत. अभ्यास कुठेतरी कमी पडतोय, म्हणजे मला सिरियसनेस कमी पडतोय. म्हणून मी म्हणलं तो अप्रोच अत्यंत कॅज्युअल आहे या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा. जेवढ्या कॅज्युअली साऊंड लावून मी 30 सेकंदात रील करते ना, तेवढ्या कॅज्युअली नाटक सिनेमा नाही होत. म्हणजे मला जेन्युअनली असं वाटतं की 50व्या वर्षी, आता मी बँकेतनं 58व्या वर्षी मी रिटायर झालोय बँकेतनं, मला हाऊस होती पूर्वी नाटक करायची, आता मी जातो आणि अभिनय करतो, असं नाही होऊ शकत. तुम्हाला बँकेत नोकरी मिळण्यासाठी तुम्हाला 5 वर्ष कॉमर्स शिकावं लागलं, त्याच्यानंतर बँकिंगच्या आणि फायनान्सच्या एक्झाम्स द्यायला लागल्या, MBA करायला लागलं. एक 5-7 वर्षांचा काळ किमान तुम्हाला ती गोष्ट करण्यासाठी लागला ना. मग ह्याही गोष्टीकडे जर तुम्ही करिअर म्हणून बघता आहात तर किमान तेवढा वेळ द्या त्याला. तो पेशन्सच कुणाकडे नाही. तो पेशन्सच नाहीये. म्हणजे माझं म्हणणं, चल तुला 15व्या वर्षी काम करायला सुरुवात करायची ना, हरकत नाही. ऍटलिस्ट स्वतःला 1 वर्ष 1.5 वर्ष दे. जेव्हा 15व्या वर्षी तुम्हाला वाटतं की मला हिरोईन व्हायचंय, याचा अर्थ तुम्हाला कधीतरी ते 13-14व्या वर्षापासून वाटायला लागलेलं असतं. तुमच्याकडे असतो तेवढा वेळ. किंवा 15व्या वर्षापासून, म्हणजे मला 15व्या वर्षी वाटलं की मला हिरोईन व्हायचं, स्वतःला 1 वर्ष 1.5 वर्ष द्या. जोखून बघा स्वतःला की आपल्याला काय येतंय, काय नाही येते. अनेक गोष्टी कराव्या लागतात. सतीश राजवाडे अंतिम फेरीसाठी परीक्षक होते सकाळ करंडकला. ते म्हणाले की ज्या वेळेला तुम्ही या क्षेत्रात येता तेव्हा तुम्ही या क्षेत्रात बाय चॉईस येता, बाय चान्स येत नाही. त्यामुळे बाय चॉईस जर तुम्ही या क्षेत्रात येत असाल, जर तुम्ही डॉक्टर व्हायचं ठरवत असाल तर तुम्हाला अभ्यास करायला लागतो डॉक्टरकीचा. तुम्हाला उद्या डिस्पेन्सरी उघडून तुम्ही म्हणत नाही आम्ही औषधं देतो, मला माहितीये ताप आल्यावर डोलो खातात, सगळ्यांना मी डोलो देतो आणि बरं करतो, असं होत नाही ना. तसंच हे प्रोफेशन आहे, हे आमचं काम आहे. हे इंडस्ट्रीमधला कुठलाही माणूस तुला हेच सांगेल की आमचं ब्रेड अँड बटर ह्या गोष्टीवरती आहे. याच्यासाठी आम्ही खूप कष्ट करतो, याच्यासाठी आम्ही हळूहळू काम करत भले शिकत जाऊ. कोणीच आईच्या पोटातून शिकून येतच नाही काय, पण स्वतःवरती तेवढं काम करायची तयारी पाहिजे. फिजिकली म्हणजे तुम्हाला हिरो व्हायचंय, हिरोईन व्हायचं, तुमच्या बॉडीवरती काम करायची तुमची तयारी पाहिजे, तुमच्या भाषेवरती काम करायची तुमची तयारी पाहिजे, तुमच्या त्या कॅरेक्टरवरती काम करायची तुमची तयारी पाहिजे. मी आज उठलो आणि महिनाभर आम्ही एकांकिकेची रिहर्सल केली आणि एकांकिका केली, असं नाही असू शकत. आणि मग जर तुम्हाला असं वाटत असेल ना की माझ्या आजूबाजूला अशा पद्धतीचं मार्गदर्शन करणारं कोणी नाहीये, तर आज तुमच्या हातात सोशल मीडिया आहे, आज तुमच्या हातात युट्यूब आहे. अनेक उत्तम अभिनेत्यांचे, दिग्दर्शकांचे, लाईट डिझायनर्सचे, कॅमेरामन्सचे, साऊंड डिझायनर्सचे अनेक उत्तम इंटरव्ह्यूज आणि मास्टर क्लासेस फुकट अवेलेबल आहेत आज तुम्हाला. पण मेहनत घ्यायची तयारी असेल तर ते होतं. माझा एक मित्र आहे, तो अक्षरशः युट्यूबवरनं गोष्टी शिकून आज एक उत्तम साऊंड डिझायनर आहे. अनेक गोष्टी तो म्हणाला मी युट्यूबवरनं शिकलो, मग मी हळूहळू काम केलं, मग मी काम करत करत पैसे कमवले. आज त्यांनी स्वतःच्या घरात स्वतःचा स्टुडिओ चालू केलेला आहे आणि तो तिथे उत्तम काम करतो. पण ही मेहनत घ्यायची त्याची तयारी होती. ती मेहनत घ्यायची आत्ताच्या पिढीतल्या किती लोकांची तयारी आहे मला माहिती नाही. कदाचित माझ्या संपर्कात आलेल्या ह्या जी कोणी 44 संघ होते त्यांच्यातल्या खूप कमी संघांमध्ये अक्षरशः 5 ते 6 संघांमध्ये ही तयारी होती असं मला वाटलं. बाकी सगळे खूपच कॅज्युअल होते याबाबत. किंवा मला अजून एक असा मुद्दा म्हणायचा की नाटक किंवा एकांकिका हे इमिटेशनचं माध्यम आहे. म्हणजे इमिटेशन ऑफ सोसायटी असते, सोसायटीचा कोणता तरी भाग त्याच्यात दिसत असतो. म्हणजे आता आम्ही इतक्या एकांकिका बघितल्या, म्हणजे आम्ही दोघंही वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धांना जात असतो. मला जे आजूबाजूला चालणाऱ्या जे गोष्टी आहेत घडतात त्या मला तिथे दिसत नाहीत. मग मला कुठेतरी अचानक एखादी इंग्लिश नॉवेल असते बाहेरच्या देशातली, त्याचं मराठीत रूपांतर केलेलं असतं आणि मग म्हणजे मला एकंदरीत सांगायचं की काहीतरी लार्जर दॅन लाईफ दाखवलेलं असतं, तर ते तितकं रिलेटेबलही नसतं. मग आत्ताच्या तू जसं म्हणाली की 2023 मध्ये पुण्यासारख्या शहरात ती एकांकिका रिलेट होणारी आहे का, तर एकांकिका रिलेट होणारी असेल तर नक्की दाखवा. पण अमेरिकेतली चालणारी एखादी गोष्ट ही फक्त गोष्ट म्हणून कळते, मग ती आम्हाला रिलेट होते का? ह्याचं खरं तर नावासकट मी तुला चांगलं उदाहरण देऊ शकते. उच्छाद नावाचं एक नाटक प्रायोगिक आता इथे पुण्यात चालू आहे. निरंजन पेडणेकर नावाच्या लेखकाने लिहिलेलं आहे. गोष्ट मूळ मला असं वाटतं फ्रेंच लेखकाची ती गोष्ट आहे, मला नक्की आठवत नाही आता, पण तो अनुवाद आहे एका नाटकाचा. पण इतकं उत्तम अडॅप्टेशन आत्ताच्या आपल्या परिस्थितीमध्ये बसवलेलं
आणि आत्ताच्या माझ्या आजूबाजूच्या परिस्थितीचं योग्य चित्रण त्याच्यामध्ये त्यांनी मांडायचा प्रयत्न केलाय त्या अडॅप्टेशन मध्ये. त्याला अडॅप्टेशन म्हणतात, त्याला ट्रान्सलेशन म्हणत नाही. हा. हे कळत नाही लोकांना. म्हणजे अमेरिकन एखादी एकांकिका म्हणजे चेकॉफ सारख्या लेखकाच्या छोट्या छोट्या गोष्टी असतील किंवा ओ हेनरी सारख्या लेखकाच्या काही गोष्टी असतील, त्या तशाच्या तशा घेऊन जेव्हा तुम्ही ट्रान्सलेट करताना तेव्हा त्या रिलेट नाही होत, त्या अडॉप्ट करावे लागतात. सीतारामन तेलुगूतून हिंदी लिहिताना त्याच्यातली उर्दू पोएट्री बाहेर काढण्यासाठी ती गोष्ट अडॅप्ट करायला लागते. ते ट्रान्सलेशन करून नुसतं भागत नाही. आता मी एक काम करते, एक वध नावाची फिल्म आहे नेटफ्लिक्सवरती, ज्याच्यामध्ये संजय मिश्रा आणि नीना गुप्ता असे 2 उत्तम कलाकार आहेत. उत्तम फिल्म आहे म्हणजे. तर त्या फिल्मचं मराठीमध्ये रिमेक करायचं त्यांनी ठरवलं त्या प्रोडक्शन हाऊसनी, आणि त्याचा अडॉप्टेड स्क्रीन प्ले आणि डायलॉगचं काम माझ्याकडे आहे आता. सो मी ती आत्ता फिल्म लिहिते. तर ते अडॅप्टेशन असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट जी आहे ही जशी ग्वाल्हेर सारख्या एका शहरात घडू शकते, जर हीच गोष्ट महाराष्ट्रातल्या कुठल्या शहरात किंवा गावात जर आपण घडवायचं ठरवलं तर काय काय बदल त्याच्यात करावे लागतील, ते बदल त्याच्यात करावे लागतात, मग ती महाराष्ट्रातल्या लोकांना रिलेट होते. पण ते बदल न करता तशीच्या तशी 2 कॅरेक्टर, उद्या तुम्ही संजय मिश्रा आणि नीना गुप्तांना उचलून इकडे आणलं आणि आपल्या कुठल्या तरी कोल्हापूर, सांगली, सातारा मधल्या गावात बसवलं तर त्यांना म्हणलात की इथलं मराठी बोला आणि जे डायलॉग तिथे बोललेत तेच तुम्ही इथे बोला, तर ती नाही चालणार आहे. कारण आपल्या सेन्सिबिलिटीज वेगळ्या आहेत, आपली संस्कृती वेगळी आहे, आपलं अपब्रिंगिंग वेगळं असतं, आपण वेगवेगळ्या गोष्टींमधनं शिकत असतो, आपला भवताल वेगळा असतो, आपली स्पेस वेगळी असते, तिथलं सराउंडिंग वेगळं आहे, आपलं सराउंडिंग वेगळं आहे. सो त्यामध्ये आवश्यक ते बदल करावे लागतात. ते बदल केले तर आय एम ॲब्सोल्युटली, मला असं वाटतं की आपल्या कुठलीही गोष्ट जगभरातली कुठलीही गोष्ट ही कुठल्याही भाषेमध्ये आणि कुठल्याही माणसाला कधी रिलेट होऊ शकते. कारण एक भवभूतीचं एक श्लोक आहे, त्याचं शेवटचं वाक्य असं आहे की कालोही अयम निरवधी विपुलाच पृथ्वी. म्हणजे त्याच्यात सुरुवातीला तो असं म्हणतो की मी लिहिलेलं कधीतरी कुणाला तरी नक्की कळेल, कारण काळ अनंत आहे आणि पृथ्वी विपुल आहे. मी लिहिलेलं आज कदाचित कुणाला नाही पटणार, पण कधीतरी इन द लॉंग रन आपल्याला दुसरीकडे तिकडचं आपल्याला कधीतरी पटेल, कधीतरी रिलेट होईल. म्हणजे एकाच वेळेला जगामध्ये एका बाजूला जलालुद्दीन रुमी सारखा सुफी संत होता आणि आपल्याकडे त्याच वेळेला ज्ञानेश्वर होते, आणि दोघंही प्रेमाचीच भाषा बोलतात, दोघंही प्रेम करूनच ईश्वर प्राप्तीचा मार्ग सांगतायत, प्रेमातूनच ईश्वर प्राप्तीकडे जाण्याचा मार्ग सांगतात. किंवा तू खूप आतापर्यंत एवढी कामं केली आहेस म्हणून तू हे सांगू शकतेस का, किंवा हे नव्याच्या वेळेस उमेदीत असतो आपण, एक 18 ते 25 वयात असतो त्यावेळेस हे कळत नाही. कारण की एखादी एकांकिका मी केलेली असते आणि ती नंबरात बसते. माझं एखादं काम छान असतं, मग मला एकांकिकेला बक्षीस मिळतं. मग ते बक्षीस मिळाल्यानंतर मला असं वाटतं की मी आता काहीही करू शकतो. तो परत ना, मला असं वाटतं ना की त्या वयाची गंमत आहे. मग यांना मग रियालिटी चेक कळतो कसा? पेशन्स. जग तुम्हाला स्ट्रेट रियालिटी चेक देतो. हे बघ, कुठलंही काम म्हणजे एखादा डॉक्टर खूप चांगल्या मार्कांनी पास होतो, आणि एखाद्याला डॉक्टर की पास करताना तो पास होतो पण मार्क कमी असतात, पण त्याच्या वडिलांचा दवाखाना असतो ऑलरेडी आणि ह्याच्या वडिलांचा दवाखाना नसतो, आणि ह्याला नव्याने दवाखाना काढायचा असतो. सो मार्क मिळवत असताना तो बेस्ट डॉक्टर असतो त्याच्या इन्स्टिट्यूट मधला, पण बाहेर आल्यानंतर इन द रिअल वर्ल्ड ज्याचा ऑलरेडी दवाखाना आहे तो चांगला धंदा करणार आहे ना डॉक्टरकीचा. असे साधे मुद्दे आहेत. आपल्या आजूबाजूचं सराउंडिंग, आपल्या आजूबाजूची माणसं आणि इन जनरलच सध्या जग याचा इतका चांगला शिक्षक नाही, याच्या इतका चांगला गुरु दुसरा कोणी नाही. तुमची परिस्थिती आणि तुमचा सभोवताल, तुमचं सराउंडिंग आणि तुमची सिच्युएशन यू हॅव टू गो थ्रू, ह्यापेक्षा जास्ती चांगलं तुम्हाला कोणीच आणि काहीच शिकवू शकत नाही. फक्त परिस्थिती किंवा फक्त काय म्हणूयात आपण की तुमच्या प्रायोरिटीज बदलतात त्यामुळे तुम्हाला रियालिटी चेक मिळतो असं नाहीये. नाटक करून कुणाचंही म्हणजे जर तुम्हाला लॅविश आयुष्य जगायचं असेल तर कुणाचंही पोट नाटक करून भरत नाही. ही कटू आहे पण सत्य परिस्थिती.
एखादी सिरियल हाताशी असल्यावर मग लोक नाटक. कमर्शियल नाटक करतात हो किंवा कमर्शियल नाटक करत असताना ऑफकोर्स बाकीची इतर 4 कामं त्यांना तरीही करत असतात किंवा करायला लागतात. ही सत्य परिस्थिती आहे. तुझा आता रियाज करण्याचा हे काय टेक्निक काय, म्हणजे आता इतकी कामं करतेस म्हणजे फक्त सेटवर जावं लागतं किंवा त्याच्या आधी 10-15 दिवस वर्कशॉप होतो, पण ऍक्टर म्हणून तू काय रियाज करतेस, कसा रियाज करतेस आता? किंवा तो जुनावाला रियाज थांबलाय आता? नाही मी खरं सांगू का, ऍक्टर म्हणून ना तुम्हाला एकट्याला असं सोडवलं की म्हणत गायनासारखा रियाज नाही करता येत. हो हो मला आत्ताच्या काळात विचारशील किंवा रिसेंट कामात किंवा टेलिव्हिजन किंवा ह्याच्यात काम करायला लागल्यापासून मला असं वाटतं की ऑडिशन्स देणं हा रियाज. खूप चांगला रियाज आहे ऍक्टरसाठी. कारण प्रत्येक ऑडिशनमध्ये तुम्हाला एक नवीन कॅरेक्टर आलेलं असतं, एका नवीन दिग्दर्शकाचं नाव समोर आलेलं असतं, वेगळीच काहीतरी वाक्य असतात, मराठी असेल हिंदी असेल, समोरनं बोलणारी व्यक्ती आणि ते कॅरेक्टर वेगळं असतं, अख्खा सेटअप काहीतरी वेगळा असतो. त्यामुळे जसं दिग्दर्शकाला किंवा त्या सिनेमासाठी ज्यांनी तुम्हाला विचारलंय त्या कास्टिंग डिरेक्टरला जसं बघायचं असतं की तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये फिट बसताय का नाही, तसं मला वाटतं की ऍक्टर्सनी हा एक एक्सरसाइज म्हणून करून बघावं की आपल्याला ते कॅरेक्टर येतंय का नाही किंवा आपल्याला ते कॅरेक्टर जवळचं वाटतंय का नाही. कारण परत तसंच सांगितलं ना, सिक्रेट गेम्स नंतर मला असंच कॉन्स्टेबलची बायको, कामवाली बाई अशी पण खूप कामं आली, पण त्यातल्या खूप निवडक कामांच्या मी ऑडिशन्स दिल्या. कारण मला असं वाटलं की अरे ही कामवाली बाई आहे पण ही वेगळी आहे आणि ही इंटरेस्टिंग आहे, किंवा ही परत कॉन्स्टेबलचीच बायको आहे, पोलिसाचीच बायको आहे, पण ही वेगळी आहे, ही इंटरेस्टिंग आहे, ही काहीतरी वेगळं ह्याच्यात करता येईल. म्हणजे आता गावाकडची बाई देऊळमध्ये पण आहे आणि गावाकडची बाई पोस्टर गर्ल मध्ये पण आहे, पण पोस्टर गर्ल मधल्या बाईची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत ही जेवायला घालणं ही आहे. आणि देऊळ मधल्या बाईला जेव्हा नवरा विचारतो की काय तळलेलं आहे का, तर ती एकदा देऊळ झाल्यानंतर कुरकुरेचं पाकिट फेकून मारते त्याच्याकडे की मला आता स्वयंपाक बिपाक करायला वेळ नाही. सो त्याच गावाकडच्या 2 बायका आहेत पण त्या दोघी वेगवेगळ्या आहेत. मला असं वाटतं की हा रियाज म्हणजे ऑडिशन्स देणं हा एक रियाजाचा प्रकार असू शकतो. किंवा नाटक करणाऱ्या लोकांसाठी तर मग जेव्हा तुम्ही बसता ग्रुपमध्ये भेटता सगळेजण एकत्र, तेव्हा चांगली नाटकं वाचणं, त्याच्यातले कॅरेक्टर्स वाटून घेऊन नाट्य वाचनासारखं ते वाचन करणं हे इंटरेस्टिंग आहे. ऑफकोर्स तू म्हणालास तसं त्याला मी थोडंसं आता हे करीन, पण खूप चांगलं कंटेंट बघणं हा आपण मी परत म्हणलं तसं आपण काय कन्झ्युम करतो आहोत त्याच्यावरती आपलं एक्सप्रेशन अवलंबून असणार आहे. आत काय जाते त्याच्यावर बाहेर काय येणार हे अवलंबून असणार. आता तू समाधानी आहेस का एवढ्या? खूप जास्ती पाहिजे ते करायला मिळतंय, पाहिजे ते करायला मिळतंय पेक्षाही चांगलं करायला मिळतं की चांगलं करतोय. चांगलं वाईट मी काही नाही म्हणत. माझ्यासाठी कमर्शियल नॉन कमर्शियल असेही काही डिस्क्रिमिनेशन मला मुळात स्वतःला सतत सगळ्या गोष्टींची वर्गवारी करायला आणि ह्याला ह्या ग्रुपमध्ये त्याला त्या ग्रुपमध्ये बसवायला आवडत नाही. मी तुला म्हणलं तसं इंटरव्ह्यूच्या साधारण सुरुवातीच्या ह्याच्यातच की मला आत्ता ह्या क्षणी जे वाटतंय ते मला त्या क्षणी अत्यंत प्रामाणिकपणे निर्मळ मनाने आणि आनंदी मनाने करता येणं हे माझ्यासाठी समाधानी असणं आहे जे मी करते. म्हणजे आता मी तुमच्याशी बसून गप्पा मारते त्याच्यातही मी प्रामाणिकपणे मला जे वाटतंय ते बोलतीये, मला तुमच्याशी बोलावं असं वाटतंय म्हणून मी इथे बसली आणि तुमच्याशी गप्पा मारते. हेच मी घरी गेल्यानंतर माझ्या घरी एक डॉग आहे जिच्याशी खेळतानाही मला तेवढाच आनंद त्या पॉइंटला मिळतो. आता ती आजारी आहे त्यामुळे तिची काळजी घेण्यातही मला काळजी करण्यातही मला तेवढाच आनंद मिळतो. मला ते करावं असं वाटतं, मी तेही करते. हेच मी जे लिहिती आहे ते लिहिताना मी अनेकदा 4-4, 5-5 तास असं होतं की रपरप 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 काहीतरी येत असतं आणि आपण लिहितो आणि ते 4-5 तासानंतर असं जेव्हा होतं त्याच्यातही मला तेवढाच आनंद मिळतो. मग मला जी मजा येत ज्या त्या क्षणी ते करण्यात आणि तो क्षण पूर्णपणे समाधानाने आनंदाने आणि प्रामाणिकपणे जगण्यात आणि त्या पद्धतीने आयुष्याला सामोरं जाण्यात मला आत्ता मजा येते. वा क्या बात. खूप खूप डीप आणि खूप छान छान आम्हाला अचानक नाही कारण की आपण बघतोस की तुम्ही इंटरव्ह्यू देत असता, तुम्ही बोलत असतात, एक 4th वॉल ब्रेक करून तुम्ही प्रेक्षकांशी बोलत असता, पण ते तेवढ्या पुरतं असतं. पण या अशा इंटरव्ह्यूजने
आम्हाला पूर्ण व्यक्तिमत्व कळतं, खरंच कळतं. एक विचार आणि करतो. मला मी ऑनेस्टली सांगू का, मला इतकं बरं वाटलं ना की आपण हे बोललो, कारण असंही नाही होत अरे बऱ्याचदा. मगाशी तू म्हणलंस तसं काही काही वेळेला ती पब्लिक इमेज मेंटेन करायला किंवा सेटवरती एखादा इंटरव्ह्यू असतो किंवा एखाद्या स्पेसिफिक कामाच्या बाबतीतला इंटरव्ह्यू असतो, मग त्याच बाबतीतलं बोललं जातं तिथे. त्यामुळे अशा इंटरव्ह्यूज मध्ये काय होतं ना की जे खरंच मनापासून वाटतंय ते सगळं शेअर केलं जातं, जे मला खूप मजेशीर वाटलं. किंवा मला असं वाटलं की बिग बॉस पेक्षा जास्त खरी तू इथं कळाली. बिग बॉस वाले थोडेफार तरी कट करत असतील. कारण 24 तास आम्ही जगतो, तुम्ही दीडच तास बघतो. तो वाटत नाही का तुम्हाला की ते 1.5 तास दाखवलं म्हणजे कोणा काहीतरी पार्शलिटी झाली किंवा एकाच मोनोटोन दाखवलं? हे बघ, एक साधी गोष्ट असते, मला कायम असं वाटतं एखादा कलाकार ज्या वेळेला एखाद्या कामासाठी साइन अप करतो त्या वेळेला तो त्याचा वेळ, त्याचं शरीर आणि त्याच्या हात असलेली कला, या 3 गोष्टी त्यांनी विकायला काढलेल्या असतात. इतकं सिम्पल. बिग बॉस सारखा रियालिटी शो जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला त्या व्यक्तीने स्वतःचं असणं, स्वतःचा वेळ आणि प्रेझेन्स, तुम्ही कसं दिसताय, काय करताय, मेकअप करताय, नाही करताय, ह्या सगळ्या गोष्टी विकायला काढलेल्या असतात. मग एकदा तुम्ही ऑफर केल्यानंतर, फिल्म एडिट झाल्यानंतर आपण म्हणतो का की अरे यार तो वाईट वाटू शकतं की हे का नाही दाखवलं, हे मी केलं होतं. म्हणजे मी 15 लोकांसाठी 60 चपात्या 2-2 वेळांना लाटल्यात, ते नाही दाखवलं, पण ठीक आहे, माझी कविता दाखवली, ह्याच्यात मला आनंद आहे ना. किंवा प्रेक्षकांचा शेवटचा प्रश्न, बिग बॉस स्क्रिप्टेड असतं का? पहिला आणि शेवटचा प्रश्न. तर मुळात मला असं वाटतं बिग बॉस स्क्रिप्टेड नसतं, पण त्यामध्ये ज्या सिच्युएशन्स तुमच्यावरती आणल्या जातात त्या त्यांनी ठरवलेल्या सिच्युएशन्स मध्ये ते तुम्हाला टाकतात. टास्क असतील किंवा असं येतं एकदा कळलं की समजा तुझं माझं भांडण आहे पहिल्या दिवसापासून, पहिल्याच दिवशी भांडण झालं आणि तुझं माझं नाही पटत आहे, तर याच्यानंतर कायम आपण 2 वेगळ्या ग्रुपमध्ये असतो. म्हणजे मग त्यांना ते युद्धासारखा टास्क अख्खा डिझाईन करता येतो. सो त्या डिझाईन मध्ये ते तुमचं वागणं थोडस मॅनिप्युलेट करायचा प्रयत्न करतात, पण कोणी आम्हाला रोज सकाळी स्टोर रूम मध्ये स्क्रिप्ट देत नाही किंवा सांगत नाही की आज तू आणि अभिजित भांडा, किंवा आज तू आणि माधव मैत्री करा, किंवा आज तू आणि शिवानी मैत्री खूप झाली, गोड गोड बोलताय, आज भांडण. मला अजिबात आवडलं नसतं शिवानीची भांडायला, गिव्हन अ चॉईस, पण ते झालं, ते ऑर्गॅनिकली झालं. आणि मला वाटतं हा प्रश्न लॉकडाऊनच्या आधी जेवढे लोक विचारत होते ना, आता खूप कमी लोक विचारतात, कारण लॉकडाऊन मध्ये 5-5, 6-6 लोक 24 तास राहिले ना एका घरात, आणि त्यांना कळलं की हे सगळं ऑर्गॅनिकली घरात एकत्र राहणाऱ्या माणसांमध्ये होतं. तू पाहिलंच नंतर बिग बॉस नंतर सगळे एपिसोड काही ते लॉकडाऊन मध्ये त्यांनी परत एकदा टेलिकास्ट केलं सगळं, आणि अख्खं ट्रोलिंग आणि सगळं परत व्हायला लागलं. म्हणलं नक्की काय केलं मला. मग एखाद दिवस अचानक खूप डीएम मध्ये ट्रोल आणि शिवा आणि ही अशीच आहे, ती तशीच आहे, हे सगळं परत ट्रोल व्हायला लागल्यानंतर माझं असं झालं की 1 मिनिट, मी काय केलं नक्की या एपिसोड मध्ये, मला बघू दे. सो त्यावेळेस मी बघितलं आणि मला बघायलाही मजा आली. मला असं काही असं तू एन्जॉय केलंस तुझं असणं तिकडे? हा, म्हणजे मी खरं सांगू काय वेळेला मला असं वाटतं की कोणी बोलली. म्हणजे माझी जर्नी बघताना पण मला असं वाटलं होतं की अरे यार हिला बंद करा, हिचा आवाज बघा वगैरे, असं मला स्वतःलाही झालं होतं. त्यामुळे प्रेक्षकांना वाटलं असेल तर काही चुकीचं नाही वाटलं. यस, इतकं छान मनमोकळेपणाने अजब गजबशी बोललीस आणि इतकं छान वाटलं, दिलखुलास बोललीस. आणि असं दिलखुलास असं इंटरव्ह्यू असं नाही होत, खरंच नाही. कारण बऱ्याचदा इंटरव्ह्यूज जेव्हा होतात ना, तेव्हा त्या एका स्पेसिफिक कार्यक्रमामध्ये त्या स्पेसिफिक फिल्म विषयी किंवा केलेल्या कामाविषयीचे इंटरव्ह्यूज असतात, सो त्याच्याविषयी जास्ती बोललं जातं. पण ओव्हरऑल वर्ल्ड व्ह्यू म्हणून एक जो असतो माणसाचा, की मला माझ्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आहे, मला हे करावंसं वाटतं, हे नाही करावंसं वाटत, किंवा आत्ता मला हे नाही करावंसं वाटत आहे, हे सगळं जे बोलणं असतं ते युजली त्या इंटरव्ह्यूज मध्ये करता येत नाही. जे मला असं वाटलं की ह्या गप्पांमध्ये आपल्याला इंटरव्ह्यू म्हणूयातच नको, कॅन्डिड आणि इन्फॉर्मल होतं. आणि मला असं वाटतं की त्यामुळेच मला मोकळेपणाने बोलताही आलं, कारण तुम्ही पण तेवढ्याच कॅन्डिडली प्रश्न विचारलेत आणि हे कॉन्व्हर्सेशन होतं मोर दॅन अन इंटरव्ह्यू. दिस वॉज अ डायलॉग बिटवीन अस, की ज्याच्यातनं जो डायलॉग ऐकून लोकांना कदाचित मजा येईल आणि ते काही गोष्टी रिलेट करू शकतील, काही गोष्टी ऍब्सोल्युटली डिस्कार्ड करू शकतील, आणि परत एकदा काही ट्रोलिंग कमेंट्स आपल्या इंटरव्ह्यूच्या खाली येऊ शकतात. पण आपण ऍक्शनला रिएक्शन दिली आहे, तेव्हा आपण एक एकांकिका केली आहे. एक्झॅक्टली. येस. सो एक तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे, TWJ IT सोल्युशन्स आणि अजब गजब चॅनल कडून एक छोटीशी भेट वस्तू.
येस, थँक्यू सो मच TWJ आणि अजब गजब. तर तुम्हाला ही अजब गजब व्यक्ती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि पुढची अजब गजब व्यक्ती तुम्हाला कोण पाहिजे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काय होतंय, लोक येत आहेत मस्तपैकी एपिसोड बघतात, सबस्क्राईब नाही करत येतात का? नाही, एक मिनिट ऐका, प्लीज ऐका. सॉरी, असं नाही बोलायला म्हणजे ऐका नाही, सॉरी तो कितीही आता villainous एखादा असली. नाही किती काही म्हणलं तरी माझं ऐका, असं होतं ना. हा. तर सॉरी, ऐका. खरंच मनापासून विनंती आहे. खूप छान हे दोघं जण काम करतायत, खूप चांगल्या पद्धतीने आणि अत्यंत कॅन्डिड इंटरव्ह्यूज घेण्याचा प्रयत्न करतायत. एखाद्या माणसाची आत्तापर्यंत तुम्हाला न दिसलेली बाजू तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतायत, आणि जो प्रयत्न आपण सगळ्यांनी त्या प्रयत्नाचं कौतुक केलं पाहिजे. हा प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. त्यामुळे अजब गजबला सबस्क्राईब करा, हा इंटरव्ह्यू लाईक करा किंवा काय ते नाही मी तुम्हाला सांगणार, ते तुम्हाला वाटेल ते करा. पण जर आवडला तर ऑफकोर्स वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर, तुमच्या आवडत्या व्यक्तींबरोबर, कदाचित नावडत्या व्यक्तींबरोबर त्यांना शिक्षा म्हणून शेअर करा, पण शेअर करा. आणि अजब गजबला सबस्क्राईब करा, कारण जर अशा पद्धतीचा कंटेंट, मी म्हटलं तसं, जो कंटेंट आपण कन्झ्युम करतो त्याच्यातनंच आपलं एक्सप्रेशन तयार होत असतं. त्यामुळे जर तुम्हाला इंटरव्ह्यू आवडला असेल आणि तुम्ही अत्यंत आनंदाने हा कन्झ्युम केला असेल तर त्याचं एक्सप्रेशन म्हणून हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच. आणि आमची कॉफी संपलेली आहे. आम्ही अजून एक, आणि आम्ही आता ऑफ कॅमेरा पॉडकास्ट करणार आहे, तोपर्यंत तो नाही बघायला तुम्हाला मिळणार. वरून बाय 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 आम्ही बाय. BTS मध्ये दाखवू. नाटक Yes. करते रहो, Bye. नाटक. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा.